सुरेश मोहिते. मी आता जो UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचा रिझल्ट डिक्लेअर झालाय. आय हॅव सिक्युअर्ड ऑल इंडिया रँक 595. This was my second attempt. In the first attempt, I could not clear prelims itself. आणि मग सेकंड अटेम्प्ट मध्ये मला सांगूनच ठेवलं होतं की प्री मेन्स इंटरव्ह्यू प्रोसेस मधून आउट. तर मग मी सरांनी सांगितल्याप्रमाणे एकदम लक्षातच ठेवलं होतं की पटापट करायचं आणि बाहेर पडायचं. कारण हा मायाजाळ आहे, ह्याच्यात जर का एकदा माणूस अडकला ना की बाहेर पडायला प्रचंड कष्ट पडतात. तर स्टार्टिंगला तर मी माझा जर्नी सांगेन की पहिले तर थ्रू आउट माझं एज्युकेशन मी जे बेसिक स्कूलिंग केलं ते स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला येथून केलं, जिथे माझे वडील स्वतःच मला शिकवायला होते. त्याच्यामुळे घरचीच शाळा होती. त्यानंतर मग मी 5वीत असताना जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव नाशिक जिल्ह्यात जे आहे तिथे माझं सिलेक्शन झालं. आणि मग माझं जे 6 to 12 स्टँडर्डचं एज्युकेशन होतं ते मी नवोदय विद्यालयामधून केलं. आणि दॅट वॉज काइंड ऑफ टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ, कारण की मी माझा कम्फर्ट झोन खूप कमी वयात सोडला होता. म्हणजे आजचं जे सक्सेस आहे त्याच्यामध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन नवोदय विद्यालयाचे असं मी सांगेन. कारण जो आपला कम्फर्ट झोन असतो तो ज्यावेळेस आपल्याकडून सुटतो ना त्यावेळेस बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात. म्हणजे आता आपण पाण्यात पडलोच आहे तर हातपाय मारायलाच लागतील ही परिस्थिती नवोदयमध्ये गेल्यावर आपल्या समोर येते. आणि फॉर्च्युनेटली असेल किंवा अनफॉर्च्युनेटली असेल माझ्या समोर ती खूप लवकर आली. आणि मग त्यानंतर 12वी पर्यंत मी सायन्स फॅकल्टी मधून एज्युकेशन घेतलं. आणि मग एकदम अचानक जोश जुनून आला की आपण UPSC करायला पाहिजे म्हणून मग मी ठरवलं की सायन्स फॅकल्टी मधून आर्ट्सला शिफ्ट व्हायचं. एवढा चॅलेंजिंग डिसिजन होता तो माझ्यासाठी की मला घरातूनच एवढा जास्त विरोध होता की काय करायचंय, सायन्स मधून 84% घेतले, कशाला जायचंय आर्ट्सला, आर्ट्स फॅकल्टीला कोण घेतं ऍडमिशन, ज्यांना काहीच मिळत नाही ते लोक जातात आर्ट्सला. मग घरातला विरोध कसा बसा सावरला. सावरायला मला खूप हेल्प झाली माझे जे स्कूल प्रिन्सिपल होते हु इंट्रोड्यूस्ड मी टू दिस फील्ड, की ज्यांनी मला सांगितलं की प्रियांका यू कॅन हॅव बेटर करिअर इन सिव्हिल सर्व्हिसेस, यू मस्ट ट्राय फॉर इट. तर मग त्यांनी घरच्यांना सांगितलं की कशाला पाहिजे सायन्स, कशाला पाहिजे, माझी मोठी बहीण डॉक्टर आहे. तर मग मी तिला विचारलं काय करू, ती म्हणे काही कर, डॉक्टर बनू नको. मग मी दादाला विचारलं काय करू, तर म्हणे काही कर, इंजिनियर बनू नको. मग मी म्हटलं चला 2 ऑप्शन तर गेले. मग मी सरांनी माझ्या घरच्यांना पण बऱ्यापैकी कन्व्हिन्स केलं, ते केरळचे होते. मग त्यांना मी सांगितलं की घरच्यांना तर तुम्हीच सांगू शकता. मग त्यांनी खूप कन्व्हिन्स केलं की ठीक आहे करू द्या तिला जर वाटत असेल. आणि मग माझ्यावरती म्हणजे मजाकचा पार्ट तर ठीक आहे, पण माझ्यावर खूप मोठी जबाबदारी होती की यार म्हणजे मी एवढं चॅलेंजिंग डिसिजन घेते. मला माहित होतं की मी दुसरं कुठल्याही फील्डमध्ये जरी गेले ना तरी पण करू शकते चांगलं, म्हणजे मेडिकलमध्येही गेले तरी डॉक्टर अर्थात त्या प्रोफेशनला पण मी न्याय देऊ शकते. पण नवोदय जे माझं अपब्रिंगिंग झालं होतं त्याच्यात असं पोझिशन होतं की मला लिडरशिप खूप बेटर जमत होती, किंवा कुठलाही डिसिजन मेकिंग असेल तर ते माझ्यात चांगलं डेव्हलप झालं होतं. ऑरेटरी स्किल्सचा तर विषयच नव्हता, म्हणजे आपण एकदम बोलका फुटाना बोलायला लावलं का 10-15 मिनिट सुरू. तर मग मला वाटलं की आपण ह्याच्यात चांगलं करू शकतो. मग मी सुरुवात केली. स्टार्टिंगला फर्स्ट इयरला असताना मी म्हणजे मला घ्यायचं ऍडमिशन फर्ग्युसन, बरेच लोक म्हणतात की फर्ग्युसनला घ्यायला पाहिजे. मग मी पण फर्ग्युसन आणि SP दोन्ही कॉलेजेसला अप्लाय केलं होतं, पण थोडा डॉक्युमेंट्सचा इश्यू झाला मग मला फर्ग्युसनला ऍडमिशन नाही मिळालं. मग मी SP ला गेले. मग मी SP कॉलेजला ग्रॅज्युएशन केलं, तेही मी रेग्युलर असून केलं, म्हणजे मी एक्सटर्नल म्हणून नव्हतं घेतलं ऍडमिशन, तर रेग्युलर कॉलेज करायचे. फर्स्ट इयरला असताना मी बेसिक NCERT रीड केले की म्हणजे मी जरी CBSE मधून लर्निंग असलं तरी पण आम्हाला सोशल सायन्स हे हिंदीमधून शिकवलं जायचं. तर मग त्यामुळे मी ठरवलं होतं की आपण जे काही करू ते सगळं इंग्लिशमध्ये करू. म्हणजे पहिला डिसिजन तर मी तो कसा घेतला, म्हणजे आपल्याला लँग्वेज चूज करण्यासाठी पण खूप कष्ट घ्यायला लागतात. मग मला कळत नव्हतं की मी नेमकं हिंदीमधून करू का इंग्लिशमधून करू, कारण मराठीवाल्यांची हिंदी एवढी बेकार असते ना म्हणजे समोरच्याला कन्व्हिन्स करणं एवढं अवघड होऊन जातं. मग मी म्हटलं की आपल्याकडे 2च ऑप्शन आहे, एक तर इंग्लिश नाही तर मराठी. मग मी SP कॉलेजला काय केलं, कॉलेजचे ना मी दोन्ही फॅकल्टी जे असायचे, इंग्लिशचे पण लेक्चर्स अटेंड केले, मराठीचे पण अटेंड केले, की दोन्हीमधून मला कुठलं रुचतंय. मग मला असं वाटलं की मला इंग्लिश समजतीये, म्हणजे आता अर्थात CBSE बोर्ड मधून असल्यामुळे इंग्लिश समजण्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम येतो तो लिहिण्यामध्ये, की आपल्याला म्हणजे सरही मला सांगत होते की बऱ्याच मुलं जे कॉन्व्हेंट मधून पण शिकतात पण त्यांचा रायटिंगचा इश्यू असतो.
तर मग मी खूप तो विचार खूप म्हणजे बारकाईने केला की यार म्हणजे आपला हा जो डिसिजन असणार आहे, डिसिजन आपण जो घेऊ तो आपल्याला थ्रू आउट पुढचे 3-4 वर्ष कॅरी करायचा आहे. तर मग मी खूप निवांत जवळजवळ महिने 2 महिने दोन्ही लेक्चर्स केले की मराठी मीडियम पण करतेय, इंग्लिश मीडियम पण करतेय. मग मला जेव्हा ते जॉग्राफीचे एवढे अवघड टर्म्स यायचे ना माझ्यासमोर मराठीमधून, मग मी ठरवलं की नाही आपल्याला इंग्लिश जास्त चांगली जमते म्हणून मग मी इंग्लिशला शिफ्ट झाले. आणि मग फायनली म्हणजे निवांत 1-2 महिने विचार केला. तोपर्यंत काहीच विचार नाही की मी युपीएससी मध्ये एक्झॅक्टली काय करणार आहे, माझा ऑप्शनल सब्जेक्ट कुठला असणार आहे, युपीएससीचा सिलेबस काय, काहीही माहित नव्हतं. अगदी शून्यापासून सुरुवात होती. म्हणजे अजून मी सायन्सच्या झोन मधून आर्ट्स मध्येच उतरत होते. मग मी हळूहळू लँग्वेज डिसाईड केली, लँग्वेज फायनल केली. मग त्यानंतर फर्स्ट इयरला असतानाही माझा ऑप्शनल तितका डिसाईड झाला नव्हता, पण बेसिक एनसीईआरटी वरून मला थोडा कल वाटला होता की मला पॉलिटिकल सायन्स जास्त आवडतंय. मग मला ऑप्शनल कुठला घ्यावा सुचतच नव्हतं खरं तर खूप वेळ. मला असं वाटायचं की मला हिस्ट्री पण आवडतंय, मला सोशिओलॉजी पण जमू शकतं. मग मी थोडा सिलेबस बघितला सगळ्या सब्जेक्टचा. तर मग पॉलिटिकल सायन्सचं मला स्टार्टिंगला असं वाटलं की फक्त कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच आपला पीएसआयआर ऑप्शनल आहे. मग मी तो फक्त पीएस धरला होता, आयआरचा तर विषयच नव्हता. मग मी तरी पण म्हटलं की ठीक आहे आपल्याला कॉन्स्टिट्यूशन तर खूप चांगलं जमतंय, कारण की तोपर्यंत लक्ष्मीकांतचं बऱ्यापैकी रिडिंग होऊन जातं. स्टार्टिंगला फंडामेंटल राईट्स असतात, असं वाटतं यार आपल्याला सगळं आयुष्य कळून गेलं, आता आपण सगळ्या अधिकारांसाठी डायरेक्ट भांडायलाच उतरू शकतो. तर मग ते बेसिक मला कळालं. मग मी ठरवलं की ठीक आहे आपण पीएसआयआर ऑप्शनलचे लेक्चर्स करून बघू. जवळजवळ महिनाभर मी ऑप्शनलचे लेक्चर्स केले. तिथं कुठंच कॉन्स्टिट्यूशन येत नव्हतं सर. ते सगळं ना स्टार्टिंग सुरुवातला आम्हाला थिंकर्स पासून सुरुवात केली. तर मग मी म्हटलं यार मी जो वाचला होता तो ऑप्शनल तर आहेच नाही हा. मग मी थोडं कन्फ्युज झाले की मी पुन्हा अजून 15 दिवस घेऊ म्हटलं की आपल्याला जमतंय का. कारण स्टार्टिंगला जेव्हा प्लेटो शिकायला घेतो ना आपण तर काहीच कळत नाही की म्हणजे ह्या माणसाला नेमकं सांगायचं काय. पण मग जसं जसं आपण या फील्डमध्ये उतरतो त्यानंतर कळायला लागतं. म्हणजे त्यानंतर मला प्लेटो हा व्यक्ती एवढा आवडायला लागला, म्हणजे आपण कधी त्या व्यक्तीला बघितलेलं नाहीये. किती म्हणजे एन्शियंट म्हणजे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट असे आहेत की स्टार्टिंगला समजायला अजिबात म्हणजे एकदमच जड जातात, अजिबात कळत नाही. पण द मुमेंट यू रिअलाइज की त्यांचा इम्पॉर्टन्स किती आहे पॉलिटिकल सायन्समध्ये, तुम्हाला असं वाटतं की त्यांच्याशिवाय तुमचं आयआरआय कम्प्लीट होत नाही. मग ज्यावेळेस मला कळालं की वेस्टर्न पॉलिटिकल थॉट जर मी आत्मसात केले, फक्त समजून घेतले नाही, जर मी आत्मसात केले तर माझ्यापेक्षा बेस्ट पॉलिटिकल सायन्स कोणाला समजलंच नाहीये. असा तो कॉन्फिडन्स आपल्याला वेस्टर्न पॉलिटिकल थॉट देतो. मग मी लेक्चर्स हळूहळू करायला लागले. मग मला त्या फील्डमध्ये इंटरेस्ट यायला लागला की अरे म्हणजे आजपर्यंत आपण गांधी आंबेडकर वाचत आलोय, सावरकर वाचत आलोय किंवा ऑरोबिंदो वाचत आलोय, पण हे जे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी देत आहे. मग ते वेस्टर्न पॉलिटिकल थॉट जसे जसे म्हणजे कम्प्लीट होत आले तसं तसं माझा फायनल होत गेलं की मला ऑप्शनल हाच सिलेक्ट करायचा आहे. मग बऱ्यापैकी म्हणजे सेकंड इयरला असताना पहिल्या 2-3 महिन्यातच माझा ऑप्शनल फिक्स झाला, लँग्वेज फिक्स झाली. हे डिटेलमध्ये सांगण्याचं कारण हेच आहे की माझा जो काही प्रत्येक डिसिजन मी घेतलाय ना तो मी खूप विचार करून घेतलाय. आणि फक्त विचार असा वरवरचा नाही केले तर त्याचं खूप डीप अनालिसिस सुद्धा मी केलंय की म्हणजे एखादी गोष्ट मी जर करतेय तर मी का करतेय आणि त्याच्यावरती त्याचे प्रोज अँड कॉन्स मी असे सहज आणि खूप सरळपणे लिहून घ्यायचे की म्हणजे जर मला ऑप्शनल नाही जमला तर माझं 500 मार्काचं नुकसान होणार आहे, पण तोच ऑप्शनल जर मला खूप आवडीचा वाटायला लागला तर माझा किती फायदा होऊ शकणार आहे आणि मी तोच मला इतरांपेक्षा वेगळं बनवणार आहे. तर ती क्लॅरिटी मी खूप जास्त लवकर म्हणजे विचार करून असेल पण बऱ्यापैकी लवकर घेतली. मग मी त्याच वेळेस म्हणजे ज्यावेळेस मी फाउंडेशन बॅच करत होते 1 वर्षाचा मी क्लास केला. तर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत पूर्ण क्लास करून घेतला मी की एकाच वर्षी सगळं करायचं म्हणजे जीएस प्लस ऑप्शनल. म्हणजे कसं होतं की जर तुमचं बॅच कंप्लीट झाले ना तर तुम्हाला सेल्फ स्टडी करायला इनफ टाइम मिळतो. मग तो 1 वर्ष होता की जेव्हा मी फक्त नॉलेज घेत होते मी त्याच्यावरती काहीच इंटरप्रिटेशन करत नव्हते, काहीच म्हणजे त्याचं रिव्हिजन होत नव्हती, पण जस्ट की माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये बऱ्याच गोष्टी मी सेव्ह करत गेले की हे मला समजतंय, हे नाही समजत, कुठले कुठले टॉपिक आहेत की जे मला क्लासला शिकवलंय पण मला नाही जमत आहेत, ते टॉपिक पण मी नोट करून ठेवले होते की जसं मला माहित होतं की त्यांनी इथिक्स खूप चांगल्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न केलाय पण मला तो काहीच कळालेला नाहीये. ही पण क्लॅरिटी मला होती की क्लास झाल्यानंतर मला इथिक्स आहे की जो बारकाव्याने पुन्हा एकदा करायला लागणार आहे. मग असं मी सगळं अनालिसिस खूप चांगलं केलं
आणि ह्या प्रोसेसच्या स्टार्टिंगला एक गोष्ट जी मी खूप चांगल्या पद्धतीने केली ती होती, माझं स्वॉट अनालिसिस खूप क्लिअर होतं. म्हणजे जसं जसं माझा क्लास संपत आला तसं तसं मला कळत होतं की माझे स्ट्रेंथ कुठले कुठले सब्जेक्ट आहे, माझे वीकनेस कुठले कुठले आहे. मला खूप आधीच कळालं होतं की इथिक्स हा समजून घ्यायला खूप सोपा आहे पण लिहायला खूप अवघड आहे आणि तो माझा बऱ्यापैकी मागे पडलाय म्हणून. तर मग मी तो साईडला ठेवला होता की मला ऑलमोस्ट 1 मंथ ह्याच्यासाठी डिवोट करायचं म्हणून. जवळजवळ की पूर्ण महिनाभर मी फक्त इथिक्सच करणार आहे, GS4च करणार आहे, की तो असा करेन की ज्याच्यातून मला एसेला पण खूप हेल्प होईल. तर असा माझा प्लॅन होता. लिखाणाचा तर कंटाळाच करायचा नाही. तुम्ही स्टेज कुठली असो, प्री मेन्स इंटरव्ह्यू, तुम्ही लिहतच राहायचं. लिहिल्याने ना ती जी क्लॅरिटी ऑफ थॉट येते ना ती खूप परफेक्ट असते, की तुम्ही एखादी गोष्ट केली तर त्याला टिक करताय, राहिली तर त्याला क्रॉस करताय, तर त्याच्यातून तुम्हाला ती म्हणजे खूप स्पष्ट कळतं की ह्या गोष्टी आपल्या करायच्या राहिल्याय. तर प्रीला मी ते सांगेन की तुम्ही प्रत्येक टॉपिक, एक तर तुमचा सिलेबस पार्ट पाहिजे, त्यानंतर तुमचे PYQs पार्ट पाहिजे आणि मग ते PYQs थ्रू तुम्ही ठरवतायत की तुमचा कुठला टॉपिक आहे जो जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे माझं असं होतं की माझी जी एक्झामची स्ट्रॅटेजी होती किंवा प्रिपरेशनचं जे टाइम होता तो खूप कमी असायचा, की मी 6 ते 7 तास अभ्यास करायचे ॲव्हरेज. मी तर अजिबातच म्हणणार नाही की मी 10-12 तास अभ्यास केला आणि खूप कष्ट घेतले आणि वडापाव खाऊन दिवस काढले किंवा असं काहीच नव्हतं. खाणं पिणं झोप सगळं वेळच्या वेळी होतं. घरी वेळच्या वेळी कॉल असायचा, फॅमिली फंक्शन्स अटेंड करायचे, सगळं करायचे, मजा पण करायची, अभ्यास पण करायचे. पण माझं असं होतं की मी जर अभ्यास करतेय तर अभ्यासच करतेय आणि जर मजा करतेय तर मजाच करतेय. म्हणजे जर समजा माझ्या अभ्यासात तंद्री लागली की मी जे ते 6-7 तास जे काही असतील त्यावेळेस माझं एवढं कॉन्सन्ट्रेशन असायचं की समजा मागून कोणी मला टॅप केलं तर मी डचकायचे, एवढं माझं त्याच्यात मन लागलेलं असायचं. म्हणून मी तुम्हाला हे सांगण्याचं कारण हेच आहे की बऱ्याचदा आपण असं होतं की आपण सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत लायब्ररीत बसून आहे पण प्रोडक्टिव्ह काहीच करत नाहीये, पानही पलटलं जात नाही. जर असं होत असेल ना तर मी तुम्हाला सांगेन की त्या डेस्कवरून उठून बाहेर निघून जा, थोडं स्वतःशी बोला, स्वतःसोबत चर्चा करा की काय नेमका इश्यू होतोय, अभ्यासात मन लागत नाहीये का, आपल्याला क्लॅरिटी ऑफ थॉट नाहीये का, एखादी गोष्ट समजत नाहीये का समजतीये पण आपल्याला समजून घ्यायचं नाहीये कारण आपल्याला आपलं व्हाय सिव्हिल सर्व्हिसेस क्लिअर नाहीये. तर ह्या गोष्टींवर स्वतःशी बोला. स्वतःकडून उत्तरं भेटत नसतील तर आपण, म्हणजे मी सरांना पण तेच म्हटलं की तुमच्या काळामध्ये जर एक्झाम अवघड होती तर त्याचं कारण हे होतं की त्यावेळेस स्पून फिडिंग नव्हतं. आत्ताच्या काळात असं आहे की प्रत्येक गोष्ट आयती मिळतेय, मग मॉरल सपोर्ट पण खूप आयता मिळतोय की तुम्ही टीचर्सकडे जाताय आणि त्यांना जेन्युइन कन्सर्न सांगताय. तर हे सांगण्याचं पण हेच रिझन की जर तुमचा मिस्टेक्स किंवा तुमची कुठला पण ग्रीव्हन्स असेल तर तो टाइम टू टाइम रेक्टिफाय झाला तर तुम्हाला म्हणजे पुढची क्लॅरिटी पटापट मिळते. त्याच्यामुळे कुठलीही अडचण असो, तुमचा फिनान्शियल इश्यू असो, तुमचा मॉरल सपोर्ट नसेल किंवा तुम्हाला अभ्यासात काही अडचण असेल, इश्यू कुठलाही असू दे तो त्या वेळेला क्लिअर झालाच पाहिजे. कारण की ते पायलअप करत राहिलं, जमा करत राहिलं ना तर ते एकाच दिवशी असं बस्ट होतं, मग वाटतं की बस आता UPSC करायचंच नाही, आयुष्यात संपलंय म्हणून. तर तसं नाही व्हायला पाहिजे. म्हणून तुम्ही गोष्टी पण फटाफट म्हणजे त्या वेळेला क्लिअरही करत जा नेमका प्रॉब्लेम काय होतोय. बाकी प्रिलिम्सला अजून एक गोष्ट जी जास्त हेल्प करते ते जे टेस्ट सिरीज आहे, म्हणजे माझा तर टेस्ट सिरीजवर खूप विश्वास आहे की पेपर 2 तास सोडवायचे, त्याच्या अनालिसिसला 4-5 तास द्यायचे. मी तो एक गोष्ट माझ्या बाबतीत खूप फॉर्म होती, मला ती खूप हेल्प झाली की मी 4-4, 5-5 तास जो सोडवलेला पेपर आहे तो रिपिटेटिव्हली बघतीये की असं नेमकं काय थॉट प्रोसेस होती माझी की ज्याच्यातून माझा तो प्रश्न चुकला तर का चुकला ह्याच्यावरती मी स्वतःला एवढं जास्त ब्लेम करायचे. पण त्याही पेक्षा जास्त मी स्वतःला अप्रिशिएट करायचे की जो एखादा टफेस्ट एकदम क्वेश्चन असायचा त्या सिरीज मधला तो माझा बरोबर यायचा, कारण तो सिलेबस मधला नसायचा, तो असाच बाहेरून कुठून तरी आलेला असायचा. एक त्याच्यात तुमची थॉट प्रोसेस, रॅशनल थॉट प्रोसेस असणारा क्वेश्चन असायचा आणि तो माझा बरोबर यायचा. तर हे जे 100 क्वेश्चन असायचे त्याच्यामधून 20-30 क्वेश्चन असे असतात की जे कोणालाच येत नाही. मग ते क्वेश्चन्स असतात की एक तर आपण स्किप करू शकतो किंवा तिथे जास्त डोकं पण लावू शकतो, कारण UPSCचा जो फायनल पेपर होतो त्याच्यात बरेचसे क्वेश्चन्स बऱ्यापैकी हे अनप्रेडिक्टेबल असतात ना. मग ते क्वेश्चन्स आपले कसे सुटताय, त्यावेळेस आपण काय थॉट प्रोसेस करतोय ती बरोबर येते का, ह्याच्यावर मी जास्त टाइम डिवोट केलाय. म्हणून मला प्रिलिम्स म्हणजे क्लिअर झाली ह्यावेळेस असं मला वाटतं. कारण ह्यावेळेसचा पेपर बऱ्यापैकी टफ होता. पेपर टफ होता याचा इन द सेन्स की त्याचा ऑप्शन पॅटर्न बदलला होता. त्यामुळे मला एक जाणवलं की तुम्ही वर्षभर, 2 वर्ष, 4 वर्ष काय अभ्यास करताय यापेक्षा तुम्ही त्या 2 तासात काय परफॉर्म करताय, तुमचं त्या 2 तासात माइंडसेट काय हे खूप जास्त मॅटर करतं आणि मला ते जास्त हेल्प झालं. म्हणजे माझी तीच केस झाली होती की मी गेले प्रिलिम्सला नाशिक सेंटर, आता जसं माझी पूर्ण फॅमिली आली तिथेही आले होते, सगळे सोबत होते माझ्या. तर मी गेले पेपरला आणि पेपर जेव्हा हातात घेतला सुरुवातीला तर मला काही समजलंच नाही, पण मला वाटलं की ठीक आहे, लास्ट टाइम पण असे 4-5 क्वेश्चन्स आले होते ह्या पॅटर्नचे, ह्यावेळेसही तसेच असतील. मग मी असं करत करत जवळजवळ 50 क्वेश्चन्स सोडवले
आणि मग माइंड सॅच्युरेट झालं की बस आता ह्या पॅटर्नचं मला काही येतही नाहीये आणि मला समजतही नाही की मी काय नेमकं करतेय, तरी पण मी सोडवतीये. म्हणजे मी राऊंड सिस्टम फॉलो करत होते. तर 50 क्वेश्चन्स झाले असतील आणि मग त्यानंतर मी थोडा ब्रेक घेतला 2 मिनिटाचा की बघू पुढे काय क्वेश्चन्स आहे, काय परिस्थिती आहे. म्हणून मग मी थोडं पुढचं जाळलं तर बघितलं सगळीकडे सेमच आहे. म्हणजे सगळे क्वेश्चन्स सेमच आलेत. मग मी थोडा पॉज घेतला की ठीक आहे आता ह्या वर्षी तर काय आपलं होणार आहे नाही, आपण पुढच्या वर्षी येऊ. पण मग मी 2 मिनिट आधी तर मी निगेटिव्ह सेंटिमेंट, म्हणजे माणसाचं असंच आहे की माणूस पहिले तर निगेटिव्ह गोष्टींवर जास्त विचार करतो. माझं तेच झालं की मी पॉज घेतला, ठीक आहे नाही होते आपलं. मग मी पुन्हा थांबले आणि मग मी विचार केला जर हे क्वेश्चन्स मला येत नाहीये, हा पॅटर्न माझ्यासाठी सरप्राइझिंग आहे, तर अर्थात तो प्रत्येकासाठी सरप्राइझिंग आहे, कारण हा युपीएससीने आणलाच फर्स्ट टाइम आहे ना. मग जर मला येत नाही तर कोणालाच येत नाहीये, हा माइंडसेट. मग मी एकदम पॉझिटिव्ह झाले की ठीक आहे लढायचंय आपल्याला. बाकी बऱ्याच लोकांनी हत्यार सोडून झोपून घेतलं होतं पेपरला. ते वाट बघत होते हे 2 तास कधी संपतील. मग अशा वेळेस आपण पॉझिटिव्ह राहायचं की बापरे कोणीच सोडवत नाही, आपण सोडवू, आपण निघून जाऊया कॉम्पिटिशन मधून बाहेर. आणि मग मी स्वतःला असं मोटिवेट केलं की ठीक आहे मी ह्या प्रोसेस मधून बाहेर नाही पडणार जर मी अजून लढले, अजून 50 क्वेश्चन. आणि मला सांगायला आवडेल की माझं जे प्रिलिम्सचं स्कोर आहे त्याच्यामध्ये पहिल्या 50 पेक्षा नंतरचे जे 50 आहे त्याच्यात जास्त अॅक्युरेसी आलेली आहे. तर त्याचं कारण हेच आहे की मी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवलं की मला येत नाहीये, पण कदाचित मी जर क्वेश्चन्स मन लावून सोडवले तर मला ते जास्त चांगले समजतील. तर दिस इज हाऊ आय मॅनेज्ड. मग प्रिलिम्सचा तो जीएसचा पेपर संपला आणि मग मधला जो गॅप होता ना त्याच्यात तर पहिले तर मी बाहेर पडले आणि पप्पांना म्हटलं पप्पा हा काय पेपर सेट केला होता यांनी, मला तर काहीच येत नव्हतं, मला तर काही कळतच नाहीये की नेमकं मी काय केलंय, बरोबर आहे का नाही. माझा दादा म्हणतो बाकी काही असू दे, सोडवला गेला सीसॅट वर लक्ष दे, कारण सीसॅट पहिले तर मेन क्वालिफाय होणं गरजेचं आहे ना. आणि माझं असं आहे की माझं ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंड असल्यामुळे मला सीसॅट काइंड ऑफ चॅलेंजिंग वाटायचा की पॅसेज सोडलं तर बाकी काहीच आवडायचं नाही मला. मॅथ्सचा तर विषयच नाही. म्हणजे माझं ते पण मी सांगेन की माझं स्वॉट अनालिसिस खूप चांगलं होतं की मला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन खूप चांगलं येत आहे, पॅसेज माझे जवळजवळ सगळे बरोबर येत आहे आणि मॅथ्सचे ऑलमोस्ट सगळेच चुकताय. तर मग आपल्याला मॅथ्सकडे थोडं कमी लक्ष द्यायचंय, पॅसेज आणि लॉजिक वरती आपल्याला पेपर काढायचा आहे. मग मी खूप असं माइंडसेट, तिथे पण सरप्राइझिंग पेपर होता, तोही अवघडच आलेला होता. मग मी तोही पेपर सोडवला आणि माझं थोडं असं होतं की माझा मागच्या वेळेसच्या पेक्षा मला अटेम्प्ट जास्त करायचं हे ठरवलेलं होतं. म्हणजे ज्यावेळेस पहिला प्रिलिम्सचा रिझल्ट आला त्याच्यात मला कळालं होतं की मला जीएसला फक्त 58 मार्क्स होते आणि दॅट वॉज क्वाईट म्हणजे एक्सपेक्टेड की ठीक आहे माझा अभ्यास कमी पडला होता, एक्झाम काय हे तर मला समजलंच नव्हतं, पेपरला गेले आणि राऊंड सिस्टमच माहित नव्हती पहिल्या अटेम्प्टला. तर मग की जस्ट आपल्याला येते नाही येते असं करून मी तो पेपर दिला होता. त्यामुळे पहिल्या पेपरला 58 आले होते. तर मग म्हटलं ठीक आहे. आणि पण त्यावेळेस झालं असं होतं की त्यावेळेस सीसॅटला 78 मार्क्स आले होते. तर तो एक कॉन्फिडन्स वाढलेला होता की ठीक आहे मागच्या वेळेसचा पेपर पण बऱ्यापैकी अवघड होता सीसॅटचा, आपला त्यावेळेस सुटला ते यावेळेस तर निघूनच जाईल. त्या कॉन्फिडन्स मध्ये यावर्षी 80 मार्क्स आले. तर असा मी सीसॅट हँडल केला. पॅसेज माझे जवळजवळ सगळे बरोबर आले, पण मॅथ्स ॲज युजल स्वॉट अनालिसिस एवढंही चुकू नाही शकत. मला माहित होतं वीकनेस मॅथ्स आहे, मॅथ्समध्ये ह्या वेळेसही सगळे चुकले, पण पॅसेज सगळे बरोबर आले. तर बऱ्याच लोकांनी मला तेही विचारलं की पॅसेजला तू नेमकं असं काय करते की तुझे एवढे बरोबर येतात. तर मी करत काहीच नाही, मी डायरेक्टली ना जो लिहिला ज्याने जो पॅसेज सेट केलाय का त्याच्या जागेवर स्वतःला बसवते की जर हा माणूस असं काहीतरी सांगतोय, एवढ्या 7-8-10 ओळी लिहिलाय, जगात एवढे लिहिणारे लोक आहेत त्याच्यातून हाच पॅसेज सिलेक्ट झालाय म्हणजे ह्याच्यात काहीतरी तर महत्वाचं आहेच. मग त्या व्यक्तीच्या पोझिशनला स्वतःला ठेवायचं की वाव किती भारी लिहिलंय मी, आणि मग त्या पोझिशनला जाऊन विचार करायचा की ह्याच्यातून नेमकं मला समोरच्याला काय सांगायचंय. जर तुम्ही त्या व्यक्तीच्या पोझिशनला पोहोचलात ना तर तुम्हाला त्याची जी सेंट्रल थीम आहे त्याचा जो इन्फरन्स आहे तो फास्ट काढता येतो. जर तुम्ही याची थ्रू आउट प्रॅक्टिस खूप जास्त केली ना तर तुम्हाला मला जे काही सांगायचंय ना ते तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचेल. तर ती एवढी एकच स्ट्रॅटेजी होती. बाकी मग हेल्प कशी झाली असेल तर आय थिंक मला असं वाटतं की नवोदय आणि स्कॉलरशिपचा बऱ्यापैकी अभ्यास केला होता, तर ते थोडं माइंडमध्ये होतं की ठीक आहे आपल्याला ती पूर्वपुण्याई म्हणतो आपण त्याला, तर ती थोडी हेल्प झाली असावी मला की त्या पूर्वपुण्यामुळे माझे पॅसेज चांगले आले. मग असं प्रिलिम्स मी हँडल केलं. प्रिलिम्सचं थोडं डिटेलमध्ये सांगण्याचं कारण हे की आता जस्ट तुम्ही सगळे त्या झोनमध्ये. तर प्रीचं मी काय सांगेन की प्रिलिम्स अभ्यासापेक्षा तुमचं मेंटल टेस्ट जास्त करते की म्हणजे तुम्ही किती हुशार आहे यापेक्षा तुमचं मॅनेजमेंट कसं ह्यावर तुमची प्री निघते. ह्या वेळेसही मी तुम्हाला तेच सांगेन की तुम्ही आता आठवूच नका की किती टॉपिक राहिले, किती जास्त टॉपिक राहिले, त्यापेक्षा किती केले ह्याच्यावरती स्वतःला जास्त अप्रिशिएट करा. आणि जे की खूप महत्वाचे म्हणजे एकदम अल्ट्रा प्रो मॅक्स टॉपिक आहे की जे केल्याशिवाय होणारच नाहीये, एवढेच टॉपिक आता करा. आणि मला तर असं वाटेल म्हणजे मी तर हेच सजेस्ट करेन की मॅक्सिमम पेपर सोडवा फायनलला, कारण 2 तास जेव्हा हँडल करायचे असतात ना तेव्हा ते पेपर म्हणजे माझं एवढं मायक्रो मॅनेजमेंट होतं की
बरोबर मी 1 तास 10 मिनिटात पहिला राऊंड संपवायचे GSचा, की तेव्हा मी सगळे क्वेश्चन्स वाचलेले असायचे. मग त्या 1 तास 10 मिनिटानंतर मला बरोबर तहान पण लागायची. मग माझं पाणी किती प्यायचं हेही ठरलेलं असायचं. तर हे मी सांगेन की पेपर भरपूर सोडवा, त्याचं मॅनेजमेंट खूप चांगलं असायला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही पेपरचं अनालिसिस, जे मी आधी सांगितलं तसं, की एखादा प्रश्न चुकला तर तो का चुकला, त्याच्यात जर फॅक्च्युअल असेल ना तर स्वतःला एवढा त्रास नाही द्यायचा, कारण की फॅक्ट बऱ्यापैकी चुकून जातात आपल्या, म्हणजे नाही येत त्या मोमेंटला लक्षात. फॅक्च्युअल चुकला तर काही प्रॉब्लेम नाही, पण एखादी कन्सेप्च्युअल गोष्ट एखादी आलेली आहे, नॅचरल जस्टिस सारखा क्वेश्चन ज्यावेळेस प्रीला येतोय आणि जर का ऑप्शनल असणार आहे ज्याचं चुकतोय, तर मग आपल्याला खूप सिरियसली विचार करायला पाहिजे की आपण ही गोष्ट कशासाठी करतोय. म्हणजे आपण ना स्वतःच्या मनाला खूप कुरवाळत नाही बसायचं, आपण किती बिचारे, आपण किती स्ट्रगल करतोय, लोक किती मजा करताय आणि माझ्या आयुष्यात काय चाललंय पुस्तकच घेऊन बसलोय. तर हे माइंडला कुरवाळायचं नाही. एखादी गोष्ट चुकली आहे तर चुकली आहे, स्वतःला पनिश पण करा. तुम्ही एखाद्या गोष्टीचा म्हणजे जर का तुम्ही एक गोष्ट मिळवण्यासाठी जर एवढे कष्ट घेताय तर त्याचा रिझल्टही यायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही स्वतःला खूप पुश करायला पाहिजे असं मला वाटतं. तर त्यासाठी ही मायक्रो मॅनेजमेंट हेल्प करते आणि दिस इज हाऊ आय हँडल प्रिलिम्स. बाकी PYQ अनालिसिस झाला, स्वतःचे जे पेपर सोडवाल त्याचं व्यवस्थित अनालिसिस करा. सिलेबस खूप रिजिड ठेवायचा, म्हणजे फ्रेमवर्क आपलं फिक्स पाहिजे की एवढे रिसोर्सेस मी प्रीला वाचते ना तर एवढेच वाचणार आहे. समजा ऑप्शनल करते मी किंवा जाधव सर स्वतः येऊन सांगतायत की हा पुस्तक वाच, जर मला माहिती की माझ्याकडे वेळ कमी आहे ना तर मग नाही वाचायचं. तसं प्रिलिम्सला हे सांगण्याचं कारण हेच आहे की आता प्रिलिम्स खूप कमी वेळात आहे. मग मी जर समजा आता माझा शब्द तुम्ही जर प्रत्येक शब्द प्रमाण सरांनी सांगितलं तसं की तुम्ही सांगाल तो प्रमाण शब्द बनला आता, तर मग मी समजा सांगितलं की मी हे बुक रेफर केलं होतं, त्याच्यातून मला अशी हेल्प झाली, पण इन केस तुम्ही ते बुक रेफर केलेलं नाहीये तर तुमचा तो कॉम्प्लेक्स येतो की यार एवढं महत्वाची गोष्ट ह्याच्यामुळे तिची प्री निघाली असेल, आता मी वाचूनच घेतो म्हणून तर तसं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही जे रिसोर्सेस ऑलरेडी फिक्स केले तुम्ही तेच वाचा, फक्त त्या लिमिटेड रिसोर्सेसचं मॅक्सिमम रिव्हिजन झालं पाहिजे. म्हणजे माझं रिव्हिजन एवढं थरो होतं ना की मला माहित असायचं की कुठल्या पुस्तकाच्या कुठल्या पानावर मी कुठल्या पेनाने काय लिहिलंय, किती शब्दात लिहिलंय, एवढं मला क्लॅरिटी होती, एवढं माझं रिपिटेटिव्ह रिव्हिजन झालेलं होतं, कारण माझे रिसोर्स खूप कमी होते. तर आता प्रीला पण थोडे कमी दिवस राहिले तर पेपरच सोडवा, जास्त वाचत सुटू नका. आणि पेपरच्या 4-5 दिवस आधी फुल आराम करायचा, म्हणजे 4-5 नाही 2-3 दिवस तरी ऍटलिस्ट आराम. कसा की म्हणजे तुम्ही नवीन गोष्टी नका वाचू, तुम्ही जस्ट असं स्वतःशी बोला की मी आतापर्यंत काय काय अभ्यास केला होता. म्हणजे मी हे सांगते हे ऍक्च्युअल करून बघा, कारण माइंडसेट तुमचा खूप मॅटर करतो. तुम्ही ते जे 2 तास हँडल करायचे त्यासाठी मग तुम्ही शेवटी काय जर आपण रिकामे बसलो ना आपल्याला तेच आठवतं यार पॉलिटीची ती कन्सेप्ट वाचायची राहून गेली, घेऊ का वाचून. मग असं करत करत एवढी लॉंग लिस्ट तयार होते ना की त्याच्यातलं एकही वाचून होत नाही. त्यामुळे ती लिस्ट पण तयार करू नका. शेवटचे जे 2-3 दिवस असतील त्यासाठी मी तुम्हाला प्रिपेअर करते की शेवटच्या 2-3 दिवसात विचारच करू नका. जर समजा तुम्ही 80% सिलेबस कव्हर केलाय, 20% तुम्हाला वाटतं की राहून गेलाय, तर लेट्स कन्सिडर की त्यावर प्रश्नच येणार नाहीये, त्याचा प्रश्नच नाहीये, म्हणजे की आता बस येणारच नाहीये. मग ते 20% साईडला ठेवा, पण जे 80% केलंय त्यावर कॉन्फिडन्स दाखवा की मी जे केलंय ते बेस्ट केलंय, मी जे केलंय ते एकदम इम्पॉर्टंट वाला केलेलं आहे. हा कॉन्फिडन्सवर तुमची प्री निघेल. सीसॅटला मी सांगितलं तसं की यस तुम्ही थोडं मॅथमॅटिक्स करून घ्या, त्या सिरीज सोडवा, त्याचं पण टाइम मॅनेजमेंट आहे. आणि तुम्ही किती नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट करणार आहे ह्यावर पण खूप चांगला विचार असला पाहिजे. जसं माझं होतं की मी लास्ट टाइम 75 का 78 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले होते, माझं नव्हतं झालं. ते ह्यावेळेस मला क्लॅरिटी होती की 80 तर मी कन्फर्म क्रॉस करणार आहे, 80 काय नाही 85 तरी मी क्रॉस करेन एवढं मी ठरवलेलं होतं. बाकी मग डिफिकल्टीवरून मी रेंज ठरवणार होते. तर मग पेपर बघितला बऱ्यापैकी टफ होता, मी ठरवलं 90 तर नाही क्रॉस करायचं, पण आधी मी मनाला सांगून पण ठेवलं होतं की 85 तर क्रॉस करायचं ते, म्हणून मी रेंज ठरवली होती स्टार्टिंगलाच पहिल्या राऊंड नंतर की मी 85 ते 90च्या मध्येच करणार आहे, 90 क्रॉस करणार नाहीये. तर ती रेंज तुम्ही कशी ठरवताय, तर तुमचं जे अनालिसिस कराल, तुम्ही जे आता टेस्ट सिरीज सोडवताय त्याच्यावरून तुम्ही तुमची रेंज डिफाईन करायची की तुम्ही पहिल्या राऊंडला किती क्वेश्चन्स कॉन्फिडेंटली सोडवले आणि किती चुकले. पहिला राऊंड सगळ्यात धोकेबाज राऊंड आहे कारण त्याच्यात आपल्याला असं वाटतं की आपल्याला जे बेस्ट येतंय का ते आपण केलेलं आहे, पण असं असतं की तो सगळ्यात धोकेबाज असतो. सेकंड राऊंड जो असतो ना तो मला फार आवडायचा, 50-50 वाला असतो, पण त्याच्यात बऱ्यापैकी अॅक्युरेसी येऊन जाते. तर तुम्ही आता इथून पुढचे जे काही पेपर सोडवाल त्याच्यात तुम्हाला हेच ठरवायचं की तुमची रेंज काय असणार आहे, ती ह्याच्यावरून की सेकंड आणि थर्ड राऊंडला किती क्वेश्चन्स बरोबर येत आहेत त्याच्यावरून तुम्ही तुमची रेंज डिसाईड करा. आपापली प्रत्येकाची वेगवेगळी असेल, प्रत्येकाचे ट्रायल अँड एरर्स वेगळे असतात आणि सब्जेक्टिव्हिटी खूप आहे, त्यामुळे काहींचं पहिल्याच राऊंडला सगळं बरोबर येतं, काहींचं तिसऱ्या राऊंडलाही काहीच येत नाही. तर त्याच्यावरून आपण ठरवायचं की आपल्याला अॅक्युरेसी मेंटेन ठेवायची की अटेम्प्ट वाढवायचं आहे. हे झालं प्रिलिम्सच्या बाबतीत. मग प्रिलिम्स क्लिअर झाली आणि त्यानंतर मग मेन्सला ज्यावेळेस मी शिफ्ट झाले तर माझं असं होतं की म्हणजे प्रिलिम्सच्या आधी मी बऱ्यापैकी करून ठेवलं होतं मेन्स. कसं तर कंटेंट माझ्याकडे भरपूर कव्हर झालेला होता. मी
इथिक्स जसं तुम्हाला सांगितलं की मला माहित होतं क्लासला झालेलं नाही, तर ऑक्टोबर मंथमध्ये मी फक्त इथिक्सच करत होते. त्यानंतर मग मी खरं तर MA पण रेग्युलर करत होते, त्यामुळे मला MA ला सुद्धा पुढचे 3-4 तास कॉलेजलाही द्यायला लागायचे. कॉलेजचे इव्हेंट्सही असायचे, त्याच्यातही मला भरपूर रस होता. म्हणजे मला असं काहीच सोडू वाटायचं नाही. कॉलेजही करावंसं वाटायचं, मजाही करायची, फॅमिली फंक्शन्सही करावेसे वाटायचे. पण तेच करत असताना मला UPSC पण सुटत नव्हती. त्यामुळे मग मी कॉलेज केलं. आणि मला अजून सांगायला आवडेल की जे आपलं अधिवेशन झालं होतं, हिवाळी अधिवेशन डिसेंबर 2022 मध्ये, त्याच्यामध्ये जे आमच्या विद्यापीठाचे 6 स्टुडंट सिलेक्ट झाले होते, त्याच्यातही मला अपॉर्च्युनिटी मिळाली होती. त्यामुळे जो डिसेंबरचा महिना होता तो पूर्णपणे कटला. की मी ठरवलं होतं की त्यावेळेस त्या महिन्यामध्ये मी रायटिंग करेन. ऑप्शनलचं रायटिंग मी केलेलंच नव्हतं, तर मग मी ठरवलं होतं की मी ते रायटिंग करेन. पण मग तिकडे गेल्यामुळे माझा तो म्हणजे महिना असा मजेत आणि मजा करण्यामध्ये गेला, तर ते माझं पार्ट स्किप झाला होता. तर तुम्हाला मी तेच सांगेन की प्रिलिम्सच्या आधी माझ्याकडे बऱ्यापैकी म्हणजे रिसोर्सेस तर सगळे तयार होते, माझ्या स्वतःच्या नोट्स बऱ्यापैकी तयार होत्या. थोडंफार मी 1-1, 2-2 आन्सर्सही लिहिलेले होते GSचे, पण ऑप्शनल मी खूप कमी लिहिला होता. मग ऑप्शनल मी कुठून कव्हर केला होता, तर माझा BA आणि MA त्या सब्जेक्टमध्ये झाल्यामुळे मला कॉलेजचे जे लेक्चर्स असायचे किंवा कॉलेजच्या ज्या एक्झाम्स असायच्या त्याला मी UPSCच्या एक्झाम सारखं कन्सिडर करून ते UPSC सारखंच मी लिहायचे. त्या प्लॅटफॉर्मचा मी खूप चांगला वापर करून घेतला. मी रेग्युलर स्टुडंट म्हणून तिथे असायचे, तर मग मला ते लगेच क्लॅरिफाय पण व्हायचं की एखादी गोष्ट चुकली आहे माझी लिहिताना, तर ती तिथून रेक्टिफाय पण होऊन जायची. मग त्यानंतर MA ला असताना तर अजून डीपमध्ये की म्हणजे रिसोर्सेसही आपल्याला नवीन वाचायला मिळतात किंवा मग त्या कन्सेप्टचे अजून 2-3 आयाम आहे, तर त्याही आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने मला MA ला असताना कळाल्या. आणि दॅट वॉज काइंड ऑफ हेल्पफुल फॉर मी की ठीक आहे, मला एक अजून बॅकअप पण मिळतोय की अजून माझं नॉलेजही इम्प्रूव्ह होतंय. तर त्यानंतर मग रिझल्ट लागल्यानंतर मी ज्यावेळेस मेन्सला शिफ्ट झाले, मग मी रायटिंगचा विचार केला की म्हणजे माझं झालं 15 दिवस झाले रिझल्ट लागायला 10-12 दिवस गेले, आणि त्याच्यात माझा थोडा वेळही गेला की होईल की नाही ही धाकधूक होती. कारण ह्यावेळेस नेमकं कोणाचं होणार आहे कोणालाच कळत नव्हतं. जे सांगायचे की खूप मार्क्स येतील त्यांना बाहेर पडायला लागलं, कारण CSAT ह्यावेळेसचा टफ आला होता. तर मग मी असं होतं की झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. मग तो जो मधला काळ होता त्याच्यात मी थोडंफार काय केलं तर एसे केला होता. म्हणजे मी अगदीच टाइम वेस्ट केला असं नाही, तर मी तेवढ्या ह्याच्यामध्ये एसेचा थोडा विचार करायचे मी की समजा एसे आला एखाद्या टॉपिकवर, त्यावर मी ब्रेनस्टॉर्मिंग करेन, काय विचार करेन मी, काय थॉट प्रोसेस असेल माझी, कसं मी एसेच्या टॉपिकला उलगडवणार आहे. त्यासाठी एक व्हिडिओ पण युट्यूबला कोणता तरी होता, मला एक्झॅक्ट नाव आठवत नाहीये, पण त्या मॅमने खूप छान सांगितलं होतं की एसेला आपण कसं उलगडवतोय, टेम्पोरली करतोय, स्पेशली करतोय, किंवा मग आपले जे पिस्टल अप्रोच आहे, पॉलिटिकल हिस्ट्री वगैरे सगळं, तर त्या अप्रोचने आपण हँडल करतोय का, तर त्यावर मी विचार केला होता. आणि एसेला साजेसे किंवा इथिक्सला साजेसे असे कोट्स मी तयार करून ठेवलेले होते की जे माझ्याकडे रेडीमेड असतील मी पाठ करून ठेवेन आणि डिरेक्ट उतरवेन. तर तेवढं मी केलेलं होतं त्या 15 दिवसांमध्ये. बाकी GS वगैरे नव्हतं केलं. मग नंतर रिझल्ट आला. रिझल्ट नंतर मग पुढच्या आठवड्यापासून माझी टेस्ट सिरीजही फायनल नव्हती की मी नेमकं कुठे करणार आहे, कारण म्हणजे प्रिलिम्स क्लिअर व्हायच्या आधी मी एकही पेपर पूर्ण सोडवलेला नव्हता की मी बसलीये 3 तास आणि 250 मार्काचा पेपर सोडवते, असं झालेलंच नव्हतं. GSचं पण नाही, ऑप्शनलचं पण नाही. पण मला एवढा कॉन्फिडन्स होता की 3 तास तर मी लिहू शकते, कंटिन्यू कन्सिस्टंटली 3 तास मी लिहू शकते. मला काय लागेल तर खूप चांगला कंटेंट लागेल. त्यामुळे मी ह्याच्या आधी फक्त कंटेंटवरच काम करत होते. मला रायटिंगचं माहित होतं की मी असं थोडं पुश केलं स्वतःला की कर, तर माझे 3 तास होतात हँडल. तर तो माझ्यासाठी कॉन्फिडन्स होता का ओव्हर कॉन्फिडन्स काय माहिती, पण मी एका टेस्ट सिरीजला गेले आणि तिथं मला फक्त 170 मार्काचंच लिहून झालं. मग मला वाटलं की आता अवघड आहे मेन्स की आता म्हणजे कसं अजून आता 2-2.5 महिने उरले आणि मला अजून ऑप्शनल पण करायचंय, GSचं पण लिहायचंय, एसे तर मी त्यापर्यंत एकही लिहिलेला नव्हता. तर मग ते मला थोडं टेन्शन आलं होतं. पण मग मी नंतर बघितलं की मला जो म्हणजे कंटेंटचा प्रॉब्लेम होता की जर तुमच्याकडे भरपूर कंटेंट असेल ना तर तुम्ही फास्ट तुम्हाला रिकॉल होतं आणि लिहिताय. मग मला टेस्ट सिरीजचं ते हेल्प झाली की माझं 1-to-1 डिस्कशन व्हायचं टीचर्स सोबत. मी 3 तास लिहिलेला पेपर ते 1.5 तास माझ्यासोबत बसून डिस्कस करताय की एकेका क्वेश्चनला की त्या क्वेश्चन मध्ये असं नेमकं काय चुकलं, असं नेमकं काय राहून गेलं की ज्याच्यामुळे त्या क्वेश्चनला मला जस्टिस नाही देता आला. तर असं खूप चांगलं माझं त्या GSच्या पेपर्सवरती काम झालं. मग प्रेझेंटेशन खूप चांगलं झालं. आणि मग ऑप्शनलचा जो पेपर होता, म्हणजे माझं असं होतं की ऑप्शनलचा मी जेव्हा सेकंड इयरला असताना क्लास केला होता, त्या क्लासेस मधून स्वतःच्या नोट्स बनल्या होत्या पहिल्या पेपरच्या. पण सेकंड पेपर होता की जो खूप कंटेम्पररी आहे, IR आहे. जसं मी सांगितलं की मी PS वर फोकस केला, IR राहूनच गेला होता. मग कंटेंट आला, पण त्याला लिहायचं कसं. मग मी युनिकला टेस्ट सिरीजला आले. म्हणजे मी युनिकला टेस्ट सिरीज लावली ऑप्शनलची.
तोपर्यंत बऱ्यापैकी म्हणजे मला खूप लेट रिअलाइज झालं की आपण ऑप्शनलचंही लिहूया. आधी मला असं वाटायचं की मी BA-MA केलंय त्यावेळेस भरपूर क्वेश्चन्स लिहिले तर मला येत आहेत. पण मग मला नंतर जेव्हा मी पूर्ण 250 मार्काचा पेपर बघितला तर मला कळलं की नेमके कुठले क्वेश्चन सिलेक्ट करावे हेही क्लॅरिटी मला येत नाहीये. म्हणजे ऑप्शनलमध्ये ती पण गोष्ट खूप मॅटर करते ना, की तुम्ही नेमका कोणता क्वेश्चनचा सेट चूज करताय. त्याच्यावर पण बऱ्यापैकी मार्क्स डिटरमाइन होतात की तुम्ही 15 मार्काचे येताय म्हणून घेताय की फक्त तो 20 मार्काचा खूप चांगला येतोय म्हणून तुम्ही चूज करताय. माझं असं असायचं की जर मला 20 मार्काचा खूप चांगला येतोय तर मी चूज करून घ्यायचे की ठीक आहे त्याला मॅक्सिमम स्कोर करून घेईल. मग 15 मार्काला ऍव्हरेज स्कोर आला तरी पण ठीक आहे. मग मी ते इथे टेस्ट सिरीजला जेव्हा आले पहिले तर मी जाधव सरांना फोन केला. त्याच्या आधी मी जाधव सरांबद्दल खूप ऐकलं होतं की सर खूप चांगले आहेत, सर खूप छान शिकवतात. पण मला ना सरांना असं भेटायचं होतं, बघायचं होतं किंवा ऍटलिस्ट त्यांच्याशी बोलायचं. असं वाटायचं की यार म्हणजे ह्या व्यक्तीबद्दल एवढी चर्चा आहे तर आपण ऍटलिस्ट एकदा भेटायला पाहिजे. मग मी खूप असं करेज जमा केलं. कसं होतं मी म्हणजे माझं फर्स्ट टाइम होतं ना की फर्स्ट टाइम मी मेन्स क्लिअर करते तर माझ्यात ना टीचर्सला फोन करायचं सुद्धा करेज नसायचं की मी त्यांना सांगेन की माझं प्रिलिम्स क्लिअर झालंय, मला मेन्ससाठी गाईड करा, मी कुठले पेपर सोडवू, किती पेपर सोडवू, तुम्हाला काय वाटतं. मग फायनली मी ते करेज असं गॅदर केलं आणि मग मी सरांना टेक्स्ट केला की सर मला प्रिलिम्स क्लिअर झालाय आणि मला मेन्ससाठी तुमचा गायडन्स हवाय, माझा ऑप्शनल PSIR आहे. आणि मग मी कसं आपण थोडंसं समोरच्याला इम्प्रेस करायला सर मी पण विद्यापीठाचीच विद्यार्थिनी आहे. मला माहित होतं सर विद्यापीठात शिकले. मग तो म्हटलं आपल्याला थोडं सॉफ्ट कॉर्नरही मिळून जाईल. मग मी रेफरन्स दिला की मी सुद्धा विद्यापीठाचीच विद्यार्थिनी. मग मला कळालं की सरांना रेफरन्स द्या, काही द्या नका देऊ सर तसंही तुम्हाला लगेच रिप्लाय करतात. आणि ते सरांच्या बाबतीत खूप फॉर्म होतं की मी मेसेज केला आणि विदिन हाफ एन आवर मला सरांकडून लगेच रिप्लाय आला, ओके प्रियंका वी कॅन हॅव कॉल ॲट 5:30. मग मी एकदम 5:30 वाजायची वाटच बघत होते की मला सरांना फोन करायचा. सर एवढे शार्प आहेत, एवढे पंक्च्युअल आहेत ना टाइमच्या बाबतीत की बरोबर 5:30 बोलले तर 5:30ला त्यांचा कॉल आला. मग त्यांनी मला विचारलं की मग त्यांनी मला थोडं माझं डिटेल विचारलं की आमचं कधी कॉन्व्हर्सेशन नाही झालं, आम्ही कधी भेटलेलो नाहीये. मग त्यांनी मला खूप असं डिटेलमध्ये विचारलं की कुठे शिकली, काय परिस्थिती, अभ्यासाचं सगळं विचारलं. मग मी सांगितलं. मग सरांनी मी त्यांना विचारलं की आता माझ्याकडे खूप कमी टाइम राहिलाय, 1-1.5 महिना बाकी आहे, तर मग मी टेस्ट सिरीज लावू की तुम्ही मला डायरेक्ट चेक करून देताय. तर मग सर मला बोलले की आपण असं करूयात की तू 2-3 क्वेश्चन्स मनाने जे लिहिले असतील या आधी ते मला पाठव, मग ते बघून मी ठरवतो की आपण पुढे कसं जाऊयात. मग सरांनी इमिडिएटली ते पेपर मला मेल करायला आले. सर आय थिंक त्यावेळेस दिल्लीला होते तर त्यांनी फ्लाईटमध्ये बसून माझे ते पेपर्स चेक केले. मला ते पण खूप भारी वाटलं. यार आपल्याला एवढं इम्पॉर्टन्स होते. मला असं वाटलं असं माहित असतं तर आधीच प्री क्लिअर केली असते मी. मला खूप मस्त वाटलं की म्हणजे त्यांना इथून कुठे जायचंय तर त्या फ्लाईटचा जो वेळ आहे म्हणजे मला त्या गोष्टीतून माझ्या बाबतीत तर भारी वाटलं. पण मला एक गोष्ट शिकायलाही मिळाली की हाऊ टू ऑप्टिममली युटिलाइज द टाइम दॅट इज अवेलेबल टू यू. फ्लाईटमध्ये बसल्यानंतर ते माझे पेपर्स चेक करताय म्हणजे ते त्यांचा वेळ किती व्यवस्थित वापरताय हे मला त्या मोमेंटला रिअलाइज झालं. आणि मग सरांनी मला पाठवलं. मला सरांचं चेकिंग मधलं काय खूप आवडलं तर ते हे की सरांनी म्हणजे शाळा संपल्यानंतर पहिल्यांदा असं एक व्यक्ती भेटला की ज्यांनी माझ्या स्पेलिंग मिस्टेक शोधून दिल्या. सरांनी एवढं बारीक चेक केलं होतं म्हणजे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतील किंवा सेंटेन्स फॉर्मेशन असेल की प्रियंका तू खूप मोठा सेंटेन्स फॉर्म करतेय, थोडे शॉर्ट कर, किंवा ह्याच्यामध्ये हे असेल किंवा ह्या शब्दाला हा पर्याय असू शकतो, इथपासून ते ह्या वाक्याला सुद्धा हा पर्याय असू शकतो, इथपर्यंत सगळं सांगितलं. म्हणजे जर त्यांना वाटलं असतं ना तर त्यांनी काय केलं असतं, फास्ट पेपर चेक केला असता. ही कन्सेप्ट आहे, ही डिरेक्टली चुकली आहे, ही कोड ही नवीन आण, किंवा मग सगळ्यात सोपं मॉडेल आन्सर बघून घे. पण सरांचं तसं नव्हतं. त्यांनी म्हणजे मी फक्त पहिले तर मी ते 3-4 प्रश्न सोडवून पाठवले त्यांना, फक्त ते 3-4 प्रश्न. त्याच्यातही त्यांनी मला एवढं डीप मध्ये सांगितलं की म्हणजे त्यांना पुढचं ठरवायचंही होतं की माझा नेक्स्ट कोर्स ऑफ ऍक्शन कसा असायला पाहिजे, माझी पहिलीच मेन्स आहे तर मी हँडल कशी करेन. मग सरांनी पहिले तर माझ्या सगळ्या मिस्टेक्स मला खूप व्यवस्थित चेक करून पाठवल्या. म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामलाही बघितलं असेल, माझा पेपर अपलोड झालाय तर तो ब्लू कमीन पिंक जास्त दिसतोय, कारण सरांनी एवढ्या मिस्टेक्स आयडेंटिफाय करून दिल्या मला. मग मला सांगायला आवडेल की मी फक्त 3 पेपर सोडवले युनिकला. पहिले तर ते 3-4 प्रश्न, त्यानंतर 3 पेपर सोडवले पहिल्या पेपरचे. पण त्याच्यातून मला जी क्लॅरिटी आली त्याच्यातूनच मला पहिल्या पेपरला 130 मार्क्स आलेत. म्हणजे तुम्ही किती नंबर ऑफ पेपर्स सोडवता ह्यापेक्षा तुम्ही त्याच्यातून किती फास्ट घेतायत की त्याच्यात नेमकं चुकतं काय हे जास्त महत्वाचं आहे. आणि मग मी आधी जसं म्हणाला की मला तर खूप स्पून फिडिंग झालं की मला डायरेक्ट कळालं की माझं चुकतं काय. मला कळालं की माझी कन्सेप्ट समजण्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये, ती मांडण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला फेमिनिझमची एखादी कन्सेप्ट आहे किंवा फेमिनिझम मध्ये एखादी थिंकर आहे की जिचं म्हणणं मला खूप चांगलं कळालंय पण मला ते मांडता येत नाहीये. मग ते कसं चांगलं मांडता येऊ शकतं ह्याच्यासाठी सर तिथे फीडबॅक मध्येच लिहून द्यायचे, खालीच लिहून द्यायचे की तू हे अशा पद्धतीने मांडू शकते.
शकतेस. मग मी स्वतःचेच पेपर्स बघायचे, थोडंफार टॉपर्स कॉपी सोबत कम्पेअर करायचे आणि मग मला माझ्या गोष्टी पटापट कळायच्या की म्हणजे सरांना नेमकं काय सांगायचंय. जे नाही कळालं ते मी सरांना कॉलवरही विचारायचे की म्हणजे ह्याच्यात नेमकं तुम्ही जे सांगितलंय सजेशन तर ते कसं आहे. मग त्याच्या आधी म्हणजे मी ऑप्शनलची जी स्ट्रॅटेजी होती त्याच्यात एक गोष्ट अजून सांगेन की ऑप्शनलच्या माझ्या स्वतःच्या नोट्स होत्या. मग असं नव्हतं की मी ओपी ग्वाबा वाचलं, माझ्याकडे आजही ओपी ग्वाबा नाहीये, अँड्र्यू हेवूड नाहीये किंवा कुठलंही रेफरन्स बुक माझ्याकडे नाहीये. फक्त माझ्याकडे काय होतं तर मला कळालं की मी पहिले तर सरांचे हे रेफरन्स, मग सर ना तिथे फीडबॅक मध्ये लिहून द्यायचे की रेफर आपलं मॉडेल आन्सर मध्ये. मॉडेल आन्सर म्हणजे कोणतं होतं तर आपलं युनिक अकॅडमी जे आहे त्याचे तीन कंपायलेशन्स, 3 व्हॉल्युम्स आहेत की जे बऱ्यापैकी आपण ऑप्शनल वाल्यांनी बघितले असतील. मग मला ते एकदम भारी वाटलं की चला आपलं झालं, तर मी पुढे लिहिणारच नाही, मी डायरेक्ट आन्सर पाठ करून घेते म्हणून. मग मी सरांना म्हणजे मी लिटरली की त्याच्यातले बऱ्यापैकी गोष्टी आहेत की ज्या मला डायरेक्ट आयत्या मिळाल्या की म्हणजे मी पेपर 23चा लिहिते पण मला शबरीमालाबद्दल काहीतरी मिळतंय 1B मध्ये किंवा 1A मध्ये की जे मी वापरू शकते. किंवा मग रिसेंटमध्ये काहीतरी घडलंय ट्रिपल तलाक बद्दल तर ते पण एक्झाम्पल सरांनी त्या बुक्स मध्ये दिले. मग मी ते बुक्स आहे ना खूप फास्ट असे सिलेक्टिव्ह की प्रत्येक टॉपिक बद्दल 1-2 क्वेश्चन्स मी वाचले, हायलाईट करून ठेवलं की ह्याच्यातलं मला हे घ्यायचंय, ह्याच्यातून फॅक्ट घ्यायचंय आणि ह्याच्यातून कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घ्यायची. तर ती मी मिळवली आणि ते कंपायलेशन्स मी खूप चांगल्या पद्धतीने वापरले. पण झालं असं की पहिला पेपरचा मला ऑलरेडी कॉन्फिडन्स वाढला, एक तर सरांनी स्कोर चांगला दिला म्हणून, आणि दुसरं की मी ऑप्शनलचा पहिला पार्ट खूप चांगला परत तेच करत होते. BA MA ला पण तेच होतं. IRचा पार्ट माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता. म्हणजे पेपर झाल्या पण मी सरांना सांगितलं की सर मला IRचं खूप टेन्शन आलंय, मला असं वाटतं की माझं त्याच्यात खूप रिपिटेशन झालंय. पण काय झालं की म्हणजे मला असं वाटतं की असं 263 स्कोर मिळवणारी अशी मी एकमेव मुलगी असेल की जिने IRचा एकही पेपर लिहिलेला नाहीये. एकही पेपर सोडवलेला नाहीये आणि मग मी डायरेक्ट मेन्सला सामोरं जातीये. पण त्याच्या आधी काय झालं, मी इथेच युनिकला आले, IRचा पेपर हातात घेतला आणि मग मी म्हटलं की ठीक आहे आपण लिहून बघू की ऍटलीस्ट एक पेपर लिहिला तर आपल्याला मॉरल सपोर्ट असेल. पेपर खूप सोपा होता किंवा खूप चांगला सेट केलेला होता अगदी, म्हणजे की मी तो चांगला लिहायला पाहिजे होता. पण माइंडमध्ये एवढंच की मेन्स महिनाभरावर आली, मी अजून एकदाही IRचा पेपर लिहिला नाही तर हाही मला जमणार नाहीये. आणि त्या मुमेंटला मला असं स्वतःला मोटिवेटही नाही करावं असं वाटलं की मी लिहून बघायला पाहिजे. मी पहिला प्रश्न अर्धा सोडवला, माझ्याकडे अजूनही तो पेपर आहे की मी सबमिट तर केलाच नाही, पहिल्या प्रश्नाची शॉर्ट नोट अर्धी सोडवली आणि डायरेक्ट रडायला लागले. मला असं वाटलं की यार मला म्हणजे एवढा महत्वाचा आहे की जो समजा 250 मार्काचा पेपर आहे त्याच्यातला मी एकही लिहिलेला नाही, एकही क्वेश्चन लिहिलेला नाही, तर मी कसं हँडल करणार आहे. मग मी त्याच्यानंतर सरांशी पण बोलले आणि थोडं IRचं पण म्हणजे गायडन्स की म्हणजे मी नेमकं कसं करायला पाहिजे. तर मी 1-2 लोकांचं अजून ओपिनियन घेतलं. मग मला कळालं की IRला जर बेस्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी जे मला येतं ते मी अजून वापरायचंय. मग मला काय येत होतं तर मला पहिला पेपर खूप चांगला येत होता. म्हणून मी जे सांगितलं ना स्टार्टिंगला प्लेटोचं, की मला माहित होतं की प्लेटोला नेमकं काय म्हणायचंय. मग प्लेटोला जे म्हणायचंय ते मला माहित होतं की मी IRलाही वापरू शकते. मग जे 2 स्टेट्समध्ये ज्यावेळेस आपण कम्पेअर करतोय, 2 नेशन स्टेट्समध्ये किंवा आपण जिओ पॉलिटिक्स बद्दल जेव्हा बोलतोय त्यावेळेस प्लेटोचं म्हणणं बरंच महत्वाचं ठरतं हे मला तेव्हा कळालं. म्हणून मग मी जो पहिल्या सब्जेक्टचं नॉलेज जे मला सरांनी खूप चांगलं सांगितलं होतं की हे कुठे कुठे वापरता येऊ शकतं, ते सब्जेक्टचं नॉलेज मी IRला वापरलं. मग मला असं वाटलं होतं की माझा सेकंड पेपर कॉम्प्रोमाइज होईल. पेपर झाल्या मी सरांना फोनही केला होता की सर माझं मेन्स तर झाली, पहिला पेपर मला खूप चांगला गेला पण दुसऱ्यामध्ये माझं रिपिटेशन झालंय किंवा मला असं वाटतं की मी सारखे तेच शब्द वापरले किंवा हर्षपंत काय म्हणता हे तर मला माहितीच नाहीये, मग मी लिहिलंच नाहीये. किंवा सी राजा मोहनचं नेमकं ह्या कंट्रीबद्दल काय म्हणणं आहे मला कळालेलंच नाहीये. मग माझ्या पेपरमध्ये खूप लिमिटेड थिंकर्सचे नावं आले. जे काही आलं ते फक्त पहिल्या पेपरचे थिंकर आणि 2A जो मला MA ला होता त्यामुळे ते जगजाप सरांनी शिकवल्यामुळे तो 2A चे जे थिंकर्स होते का ते मला चांगले जमले होते किंवा अप्रोचेस असतील ते. मग माझ्याकडे मला सांगायचं हे की मी खूप लिमिटेड गोष्टी वाचलेल्या होत्या, खूप लिमिटेड गोष्टींचं नॉलेज घेतलेलं होतं, पण त्या लिमिटेड गोष्टींना मी खूप चांगल्या पद्धतीने आर्टिक्युलेट केलं. म्हणून मग मला पहिल्या पेपरला 130 आले आणि दुसऱ्याला 133 आले. मला 130 आल्याचा आनंद नव्हता, ते वरचे 3 मार्क इकडे आले कस काय याचा शॉक होता. एवढा शॉक बसला मला की यार IRच्या पेपरला मला 133 मार्क्स आले, मी एकही पेपर लिहिलेला नव्हता, मला तर हँडल कसं करू तेही जमत नव्हतं. तर त्यावेळेस मला असं कळालं की UPSCला तुमचं नॉलेज नाही टेस्ट करायचंय, जे तुमच्याकडे इंटरडिसिप्लिनरी लिहिण्याची जी कला आहे तुम्ही ते कसं आर्टिक्युलेट करताय ती कला खूप महत्वाची आहे. माझ्याकडे गोष्टी खूप थोड्या होत्या पण त्या मी खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या मागे माझी स्वतःची थॉट प्रोसेस होती. म्हणजे मला नव्हतं माहित हर्षपंतला काय म्हणायचं किंवा सी राजा मोहनला काय म्हणायचंय, मी ते लिहिलं होतं जे मला वाटत होतं. म्हणजे जर मला ते विचारताय की वेस्टर्न कंट्रीज सोबत डील करताना आपण काय करायला पाहिजे, इंडियाचा काय अप्रोच असायला पाहिजे, तर तो माझा ओन होता.
म्हणजे मी एकदम स्वतःला असं डिप्लोमॅटच्या पोझिशनला ठेवून उत्तरं लिहिले असं मला वाटतंय. आणि मग मला ते खूप अपील झालं म्हणून मला 133 मार्क्स आले त्या पेपरला. आणि मग ऑप्शनलचा स्कोर बऱ्यापैकी म्हणजे मी 250च्या आसपास प्रेडिक्ट केलं होतं. मी सरांनाही म्हटले होते की मला कदाचित थोडे कमीच स्कोर येईल, पण IR मुळे मला खूप वर आणलं गेलं. IR ने मला खूप सपोर्ट केला. आणि मग माझ्या पहिल्याच मेन्सला मला ऑप्शनलला एवढा चांगला स्कोर आला तर मला खुशी झाली. पण मला माहितीये की जर आता मला पुढे परत अटेम्प्ट द्यायचा असेल, रँक इम्प्रूव्ह करायची असेल तर त्याच्यासाठी ऑप्शनलच हेल्प करणार आहे. पण मग आता ज्यावेळेस मी रँक इम्प्रूव्ह करणार आहे त्यावेळेस मी पुन्हा नवीन रिसोर्सेस कुठलेच घेणार नाहीये. मला माहितीये की जर मला 133 स्वतःच्या नॉलेजवर पडू शकतं तर पुढचे जे काही मार्क्स मला वाढवायचे ते स्वतःच वाढवायचे. मग ते कसं तर थोडं वाचन वाढवेन, पण ते रिसोर्सेस म्हणजे असं नाही की मी आता डायरेक्ट स्टँडर्ड रेफरन्स घेते. मी तेच की जे स्वतःचं थॉट प्रोसेस आहे ना ती थोडी अजून इम्प्रूव्ह करेन. आता मागच्या 5-6 महिन्यामध्ये पेपर वाचन पण बऱ्यापैकी मी वाढवलं की ते आपल्याला हेल्प होईल. स्वतःची थॉट प्रोसेस असेल, थोडं फॅक्च्युअल मी थोडं वाढवायचं ठरवलेलं आहे ह्यावेळेस. मी सरांनाही तसं त्याबद्दल म्हणजे नंतर पुन्हा पेपर लिहिल्यावर डिटेलमध्ये सांगेनच, पण मी ह्यावेळेस ठरवलंय की म्हणजे आता थोडं फॅक्ट बेटर करेन किंवा अजून इंटरडिसिप्लिनरी कसं बनवता येईल, प्रेझेंटेशन कसं इम्प्रूव्ह करता येईल आणि क्वेश्चन्स कसे वाईजली चूज करता येतील त्यावर मी जास्त विचार करणार आहे ह्यावेळेस. आणि मग मी अशा पद्धतीने सरांचा गायडन्स खाली ऑप्शनल अजून इम्प्रूव्ह करेन. तर असा माझा मेन्सचा प्रवास होता. इथिक्सचा मी सांगेन की पहिले तर मी त्याला पूर्ण 1 मंथ डिवोट केला. त्याच्यामध्ये मी काय केलं तर मी जे म्हणजे एक कंपायलेशन होतं ते मी रेफर केलं आणि त्याच्यामधून मग मी बघितलं की ह्याच्यात नेमकं उत्तरांमध्ये लिहायचं काय. तर केस स्टडीजचा पार्ट मला खूप आवडायचा की यार काय काय मस्त मस्त तुम्हाला एज्युकेशन सेक्रेटरी बनवता, नाहीतर डायरेक्ट RBIचा गव्हर्नर बनवता, नाही तर खूप भारी भारी पोस्टला टाकता. मग माझं ते माझ्या बाबतीत खूप चांगलं होतं की मला जर म्हटलं ना तू लेट्स कन्सिडर यू आर हिअर, मी डायरेक्ट तिथं पोहोचून जाते. मग मला जर ते म्हटलं ना तू ह्या पोझिशनला पोहोचली, मी पोहोचून जाते. आणि मग त्या पोझिशनला पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीची काय थॉट प्रोसेस असणार आहे, तो कुठले कुठले स्टेक होल्डर्स लक्षात घेणार आहे आणि तो प्रत्येकाला न्याय देण्यासाठी काय काय करू शकेन, तो व्यक्ती म्हणजे मी, असा मी विचार करायचे. आणि मग त्या पोझिशनला पोहोचून जेवढं समाजकार्य मला करता येईल, जेवढी समाजसेवा मला करता येईल, काय ती कागदावरच उतरवायची ना, मग जेवढं काही मला करता येईल ते मी सगळं करायचे. म्हणून मला केस स्टडीजला चांगला स्कोर यायचा. मग केस स्टडीज मला जास्त हेल्प झाल्या म्हणजे याचा स्कोर इम्प्रूव्ह करायला. आणि जो पहिला पार्ट असतो आपला थेअरीवाला, तर तो कसा बेटर झाला तर एक तर माझं बॅकग्राऊंड ह्युमॅनिटीजचा असल्यामुळे माझा पेस्टल अप्रोच असेल किंवा ओव्हरऑल जी थॉट प्रोसेस, मल्टीडिमेन्शनल थॉट प्रोसेस किंवा आन्सर्समध्ये जी डायव्हर्सिटी लागते, जे भरपूर एक्झाम्पल्स आणि केस स्टडीज आपण टाकतो, तर त्या मी खूप अशा रट्टा मारून घेतल्या होत्या आणि त्याची मी स्वतःची नोट बनवून घेतली होती. त्यामुळे मला इथिक्सचा पेपरला चांगला स्कोर आलाय. आणि असा मी इथिक्स कव्हर केला होता. तर दिस इज हाऊ आय हँडल मेन्स. आणि मग त्यानंतर ह्या पूर्ण स्टेजेस मधला माझा द मोस्ट इम्पॉर्टंट आणि गोल्डन एरावाला पार्ट म्हणजे इंटरव्ह्यू, की ज्याच्यात मला अप्रिशिएट पण केलं. 201 मार्क्स आहेत मला. इंटरव्ह्यूचा ना झाला असा की झालं सिलेक्शन मेन्सचं. मला असं वाटलं आता इंटरव्ह्यूला काय आपल्याला बोलता तर येतच, आपण फक्त कंटेंट करू. मग मी ठरवलं की ठीक आहे, मी वाचत सुटले, पेपर वाचतीये. एक तर त्याच्या आधी ना मी पेपर पण असा मन लावून कधीच वाचलेला नव्हता. मी डायरेक्ट इयरली वापरायचे. मग करंट अफेअर्सला जी स्वतःची थॉट प्रोसेस लागते ना, की तुम्ही एखादी गोष्ट वाचली तर त्याच्या मागचं काय पार्श्वभूमी आहे, म्हणजे इंडियाचं एखाद्या कंट्री सोबत जर रिलेशन आहे, त्या इंडियाने त्या कंट्री सोबत स्पेसिफिक ती स्टेप का उचलली हे मला कधी कळायचंच नाही. मग मी ते सगळ्यात जास्त कधी केलं तर इंटरव्ह्यूच्या स्टेजला खूप पेपर वाचला मी, की मी रोज पेपरच वाचायचे. मी समजून घ्यायचे मला असं सांगितलं होतं की इंटरव्ह्यूला ना अभ्यास नसतो करायचा, पर्सनॅलिटी टेस्ट आहे, मग तू काहीच अभ्यास करू नको. मग सुरुवातीचे 10 दिवस तर मी मजाच केली की ठीक आहे पर्सनॅलिटी टेस्ट आहे म्हणून. मला वाटलं आपली पर्सनॅलिटी नाही भारी, एकदा आपल्याकडे OLQ आहे, ऑफिस लाईक क्वालिटीज. नंतर 10 दिवसानंतर मला रिअलाइज झालं की मग मी ना ते व्हिडिओज असतात ना, की व्हिडिओ म्हणजे ते इंटरव्ह्यू, मॉक इंटरव्ह्यूज, त्या बघितल्या. मग कळलं यार हे तर विचारताय इंडियाने चायनाच्या कंटेक्स्ट मध्ये काय काय स्टेप्स घ्यायला पाहिजे, मला तर माहितीच नाहीये, माझा तर ऑप्शनल PSIR आहे. मग मी थोडं टेन्शन घेतलं. मला टेन्शन आलं ना का फार रडायला येतं. त्याला आमच्या घरचे म्हणतात आज पाणी आलंय. त्यांना काहीच विशेष वाटत नाही, रडतीये रडू दे. कारण रडल्यानंतर मलाही कळत नाही, रडताना माझ्या डोक्यात एवढे विचार सुरू असतात आणि ते असे बाहेर एक एक विचार बाहेर पडतो आणि त्याच्यातून मलाच खूप क्लॅरिटी येते. मग मला रडायला फार आवडतं. मग रडले ना की मग मला नेक्स्ट कोर्स ऑफ ऍक्शन आपला काय असायला पाहिजे ते खूप चांगलं जमतं. प्रत्येकाचे आपले ग्रीव्हन्सेस रेड्रेस करण्याचे किंवा आपली थॉट प्रोसेस बाहेर काढण्याचे किंवा आपला राग बाहेर काढण्याचे वेगवेगळे मीन्स आहे. मला रडायला यायचं. रडायला लागले की कोणालाच विशेष वाटायचं नाही, मी रडत सुटायचे. कधी कधी 15-20 मिनिट सुरूच आहे, पण त्या
15-20 मिनिटांमध्ये एवढं फास्ट ब्रेन स्टॉर्मिंग व्हायचं, एवढे विचार यायचे ना की रडल्यानंतर मला माहित असायचं मला काय करायचंय. तर ते मी केलं इंटरव्ह्यूच्या याच्यामध्ये. आणि मग मी ठरवलं की इंटरव्ह्यू म्हणजे फक्त पर्सनॅलिटी टेस्ट जरी असला तरी त्याला अभ्यास लागतो. मग मी अभ्यास सुरू केला करंट अफेअर्स पासून. रोज न्यूजपेपर, मग रोज 2-2 पेपर वाचायला सुरू केलं. पप्पा पेपर लावा, मला इंटरव्ह्यूचा अभ्यास करायचा. मग एक्सप्रेस वाचायला सुरू केला. आमचा येवल्याला राहते मी, तर स्टार्टिंगला मला माहित नव्हतं की माझ्या इंटरव्ह्यूला किती दिवस आहे. मग मी घरीच होते आणि येवल्याला हिंदू पेपर येत नाही, द हिंदू. मग मी एक्सप्रेस वाचायला लागले. एक्सप्रेस पण एकदम सुरुवातीला पॅसेंजरच्या स्पीडने वाचायचे मी. मग मला कळलं की एक्सप्रेस पण एक्सप्रेसच्या स्पीडने वाचला तर आपलं काहीतरी गाडी पुढे सरकेन. मग मी ती वाचायला थोडं फास्ट केलं. आणि मग मला कळालं की फक्त वाचून फायदा नाही, आपण त्याला थोडंसं डिस्कशन पार्ट जर केला, डिस्कशन एक तर स्वतःशी असेल किंवा आपण इतरांशी करतोय. मग मी काही गोष्टींच्या नोट्स बनवल्या की म्हणजे आता त्यावेळेस रिझर्वेशन भरपूर चर्चेत होतं किंवा अँटी डिफेक्शन भरपूर चर्चेत होतं, तर मग मी त्यासाठी कुठल्या तरी व्यक्तीला पकडायचे आणि सांगायचे की मला ही गोष्ट अशी अशी समजली आहे. UPSC करणारे माझे फ्रेंड्स होते भरपूर, किंवा म्हणजे माझं एक होतं की मी ग्रुप स्टडी नाही करायचे. मला खूप लिमिटेड लोक माझ्या सोबत लागायचे आणि अभ्यास करताना तर माझी मी एकटीच, म्हणजे मी 3 स्टेजेसमध्ये एकटा अभ्यास केलाय. लोक दुसरे सांगतात की ह्या गोष्टीचं ह्या बुकमध्ये खूप चांगलं दिलंय, तू वाचलंय का? यार नाही वाचलंय मी. आणि त्या बाबतीत मी खूप रिजिड होते की मला हे वाचायचं तर मी एवढंच वाचतेय, त्याच्या बाहेर मी जातच नाहीये. मग मला जर दुसऱ्यांनी कोणी सांगितलं ना की तो एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स यायचा, फोमो यायचा, मग मी ना डिस्कशनचा पार्ट कधी केलाच नाही. इंटरव्ह्यूच्या वेळेस फक्त माझा फ्रेंड होता, त्याच्यासोबत मी बोलायचे की म्हणजे ही गोष्ट मला अशा पद्धतीने समजली, त्याला तुला काय म्हणजे तुझं अनालिसिस काय. मग आम्ही असं करत डिस्कशनने तो पार्ट कव्हर केला, करंट अफेअर्स असं हँडल केलं. आणि मग जो डॅफ अनालिसिस होता, पहिले तर मी सरांना डॅफ पाठवला की ह्याच्यातून एक्सपेक्टेड क्वेश्चन्स कुठले कुठले असतील ते मला सांगा. मग मी असंच हळूहळू अभ्यास चालू होता माझा, करंट अफेअर्स असेल किंवा मी डॅफचा जो फॅक्च्युअल कंटेंट तो बऱ्यापैकी कव्हर करून घेतला होता. की म्हणजे पहिल्यांदा मला असं वाटलं की यार माझ्या गावाबद्दलचा इतिहास मी समजून घ्यायला पाहिजे. गावाला हेच नाव का पडलंय? ज्या तालुक्यात मी राहतेय किंवा ज्या जिल्ह्यात मी राहते किंवा ज्या राष्ट्रामध्ये मी राहतेय त्या महाराष्ट्राबद्दल मला समजलं पाहिजे. मग मी एवढी म्हणजे प्रीला पण एवढी नोट नसेल, मेन्सला पण एवढी नोट नसेल, इंटरव्ह्यूला 2-2 वेळा भरवल्या मी की त्याच्यात मी एवढं फॅक्च्युअली लिहून ठेवलं. आणि मग मी त्या सरांना दाखवलं सुद्धा. म्हणजे मी प्रत्येक माझं असं होतं की आपलं फर्स्ट टाइम आहे, आपण हे सगळं पहिल्यांदा हँडल करतोय, तर आपलं काहीच चुकायला नको. त्याच्यामुळे मी ना खूप लोकांचं ओपिनियन पण घ्यायचे, स्टुडंट्सचं पण, टीचर्सचं पण, ज्यांनी मला खूप चांगलं ओळखलंय. मग त्यांना मी ते दाखवायचे की मी असं केलेलं आहे, हे बरोबर आहे का? मग ते बघून मी ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये काय गोष्टी भरायला पाहिजे, म्हणजे आपण बरंच काही काही करतो ना जन्मापासून, त्याच्यातलं सगळं तर नसतं लिहायचं. मला कसं होतं की माझ्या हॉबीज भरपूर होत्या किंवा अचिव्हमेंट्स बऱ्यापैकी होत्या, तर त्याच्यातून नेमकं काय प्रायोरिटाईज करायचं. मग तो डॅफ भरण्यापासून ते इंटरव्ह्यूच्या तयारीपर्यंत सगळं खूप मायन्युटली केलं मी, खूप ओपिनियन घेऊन केलं. आणि तुम्हालाही मी तेच सांगेन की नुसता शहाणपणा नाही करायचं की मला येतं मला माहिती UPSCला काय माहितीये. आपल्याला काय माहित नसतं. टीचर्स सगळं आपल्याला मस्त आयतं देतात, त्यांना विचारायचं की ह्याच्यातलं नेमकं काय भरलं तर जास्त चांगलं होईल आणि काय स्किप करायला पाहिजे. तर ते ओपिनियन आपल्याला घेता आलं पाहिजे आणि दुसऱ्यांच्या ओपिनियनला आपण तेवढं महत्त्वही द्यायला पाहिजे. म्हणजे टीचर्स जर आपल्याला काहीतरी गोष्ट सांगतायत तर ते स्वतःच्या अनुभवातून सांगताय. मग जर आपण एखादी गोष्ट नाही करायची, म्हणजे चुकू शकते असं वाटतंय, तर टीचर्सचं ओपिनियन घ्यायचं आणि त्यांच्या ओपिनियनने करायचं. मग असं मी इंटरव्ह्यूची प्रिपरेशन केलं. माझ्याकडे फॅक्च्युअल कंटेंट खूप होता. डॅफ अनालिसिस म्हणजे प्रत्येक शब्दावर मी बऱ्यापैकी थॉट प्रोसेस केलेली होती. की समजा नवोदयातून मी शिकली आहे तर नवोदयाचं सगळं फॅक्च्युअल काढून घेतलं, कधीची स्कीम आहे, त्याचे काय काय सक्सेस, असं सगळं डिटेलमध्ये मी अभ्यास करून घेतला होता इंटरव्ह्यूचा. आणि मग माझा इंटरव्ह्यूचा फर्स्ट फेज मध्ये नाही आला आणि मग मी म्हटलं की ठीक आहे, आता आपण बऱ्यापैकी गोष्टी कव्हर केल्या, तर सरांना कॉन्टॅक्ट केला की सर मला मॉक द्यायचा आहे. आपल्याकडे ते एक गोष्ट आहे की फ्लेक्झिबल आहे, म्हणजे असं काही फिक्स शेड्यूल नाही की तुम्ही ह्याच वेळेला या. मग मी सरांशी कॉन्टॅक्ट केला, जाधव सरांना म्हटलं की सर मला मॉक आपल्या इथे द्यायचा आहे, तर कधी करूया? सर म्हणतात तुझ्या अकॉर्डिंग. मला अजून परत भारी वाटलं की यार ती पण फ्लेक्झिबिलिटी आपल्याला मिळते की मी ठरवतेय की मला मॉक कधी द्यायचा आहे. मग सरांनी सांगितलं की ठीक आहे, तुला ह्या वेळेला कन्व्हिनियंट आहे. तर त्यावेळेस त्यांनी आपला मस्त पॅनल फॉर्म केला. प्रवीण चव्हाण सर होते, भूषण सर होते, तर त्यांनी मला खूप असं वाईड अँगलने टेस्ट केलं. माझा पहिलाच मॉक होता की फर्स्ट टाइम मी असं 3 मेंबर्स माझ्या समोर बसले आणि मला असे क्रिटिकली क्वेश्चन्स करताय आणि मला काही गोष्टी हँडल होत होत्या, बऱ्यापैकी काही होत नव्हत्या. मग मला जे गोष्ट येत नव्हती का ते मी सांगून द्यायचे की ओढून ताणून सांगायचे पहिल्या मॉकला. मला हे खूप जाणवलं माझ्या बाबतीत की मी नंतर माझा व्हिडिओ बघितल्यावर की है ना सर की मी ना माझं पहिले ती चूक होती, चूक आहे बरं का ती. म्हणजे मला काहीच माहित नाहीये. काळाराम मंदिरचा क्वेश्चन होता, सरांनाही चांगला आठवत असेल. त्यावेळेस ना 12 जानेवारीच्या आसपास मोदी आले होते
आणि मग नाशिकची आहे मी, काळाराम मंदिराबद्दल प्रश्न विचारलाय, तो डॅफ मधून राहून गेला होता करायचा. पण मग जस्ट या ऐकलेल्या गोष्टी, पप्पांनी काहीतरी जुनं सांगितलं असेल, आजोबांचं काहीतरी सांगितलेलं असेल, असं असं झालं. सरांनी मला विचारलं की त्याच्या म्हणजे मला अजूनही तो क्वेश्चन आठवतो, तो मला हँडल झाला होता. जाधव सर मला म्हटले की काळाराम मंदिर, मग त्या मंदिराच्या नावावरून ॲज अ पॉलिटिकल सायन्स स्टुडंट तू कसं बघते. म्हटलं मला आधी तर म्हणजे मी फक्त हिस्ट्री करून आले, तर मंदिर कधी फॉर्म झालं, काळाराम मंदिर सत्याग्रह करून आले, पण एक्झॅक्टली नेमकं बघू काय हे मला त्या मोमेंटला सुचलंच नाही. तर म्हटलं सर मला काहीच सुचत नाही. मग सरांनी मला हिंट दिली की तू रेशियल थॉट म्हणजे रेशियल ओरिजिन बद्दल किंवा ते काळा त्या शब्दाला नाव का काळा पडलंय त्याच्यावरून विचार कर. मग मला कळालं इंटरव्ह्यूचा अभ्यास म्हणजे ही आपली थॉट प्रोसेस असते, फक्त फॅक्च्युअल केलं म्हणजे होत नाही. मग सरांनी मला खूप असं पॉलिश केलं, सगळ्या टीचर्स तिघांनी मिळून, की तुझं प्रेझेंटेशन चांगलं आहे, तू थोडं कंटेंटवर काम कर. मग मी पुन्हा जाऊन तो व्हिडिओ बघितला आणि मला असं वाटलं की चला आपल्याकडे खूप टाइम आहे, आता आपण हे परत जेवढं सांगितलंय का त्याचं फॅक्च्युअल कंटेंट जमा करू. पण नंतर मला रिअलाइज झालं की फक्त फॅक्ट्सने होतच नाहीये, सगळ्या गोष्टींना स्वतःची थॉट प्रोसेस लागते. आणि इमिडिएटली पहिला मॉक दिला आणि संध्याकाळी म्हणजे मला त्यावेळेस सरांनी सांगितलं होतं की तुझा स्कोर खूप चांगला येईल, तुझं डॅफ वजनदार आहे, पण तू जर पुश केलं तर यू कॅन गो बियॉन्ड 200. मी एवढं मनावर घेतलं की 200च्या वर जायला लावलंय, मग 200 घेऊन घेतले. इंटरव्ह्यू म्हणजे माझा पहिला मॉक म्हणजे मी दुसऱ्या फ्रेंड्सना पण सांगितलं ना, तर ते म्हणे की पहिल्या मॉकला एवढे चांगले मार्क्स कोणी देत नाही आणि एवढा चांगला फीडबॅक तुला मिळाला याचा अर्थ नक्की तुझ्यात काहीतरी चांगलं आहे. मग मी म्हटलं की ठीक आहे, मी अजून अभ्यास करून, सरांनी मला सांगितलं तू 200च्या पुढे जाऊ शकते, तर मी अजून अभ्यास करते. पण मग संध्याकाळी लगेच शेड्यूल आला की माझा काहीतरी 15 दिवसामध्ये लगेच इंटरव्ह्यू होता. मग फास्ट मी सगळं अभ्यासाचं साईडला ठेवून दिल्लीला निघून गेले की फॅमिलीला सांगितलं तयारी करा, आणि मग आम्ही मस्त फ्लाईटने गेलो फर्स्ट टाइम. माझ्या बाबतीत ते एक चांगलं होतं की प्री मेन्स इंटरव्ह्यू तिघं स्टेजमध्ये माझी संपूर्ण फॅमिली माझ्या सोबत होती. ते यायचे माझ्यासोबत, मला असं चांगला मॉरल सपोर्ट, भारी भारी खायला प्यायला, झोपेची सोय सगळं व्यवस्थित करून द्यायचे. आणि तू फक्त अभ्यास कर, बाकीचं सगळं आम्ही बघू, असं त्यांचा एक काइंड ऑफ ॲटिट्यूड होता. आणि तो मॉरल सपोर्ट मला खूप जास्त हेल्प केला ह्या स्टेजमध्ये सस्टेन करायला, सर्व्हाइव्ह करायला. तर मग इंटरव्ह्यूच्या वेळेस पण आम्ही 15 दिवस तिथे राहिलो. आणि तिथे गेल्यावर मला कळालं की म्हणजे मला पुणे खूप आवडायला लागलं त्या मुमेंट नंतर. ज्यावेळेस मी दिल्लीला गेले आणि तिथली परिस्थिती बघितली, पहिले तर मला राहायलाच घर नव्हतं. मी आधी खासदारांचं ते लेटर वगैरे घेऊन गेले, पण ते काही वर्क नाही झालं. तेव्हा आय थिंक सेशन सुरू होतं, बजेट सेशन सुरू होतं. तर मला राहायलाच घर नव्हतं, एकदम बेघर झाल्याचं फील आलं. मग मला कळालं पुणे किती चांगलं आहे, तिथे किती सगळ्या सुविधा आहे आणि किती हायजीन आहे. विद्यापीठात मी राहिले त्यामुळे ना म्हणजे मला पेठेची पण सवय नाही आहे. विद्यापीठाचा कॅम्पस असा आहे की तिथं जर का एकदा तुम्ही त्याच्या प्रेमात पडले आणि तिथून बाहेरच पडू शकत नाही. आणि मग ती गोष्ट खूप आवडायची मला विद्यापीठात. सगळं हायजीन, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी, 5-5 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला पाण्याची सोय, सगळं जागच्या जागी आहे. आणि दिल्लीला गेल्यावर ह्याच्यातलं काहीच मिळालं नाही स्टार्टिंगला. मग मी ते ORNचा एरिया बघितला आणि डचकलेच की यार मी बरं झालं इथं नाही आले. मग मला कळालं की माझा डिसिजन किती चांगला होता की मी ठरवलं की मी पुण्यात राहूनच पूर्ण तयारी करेल. आणि असं काही नाहीये की सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊनच मिळतात. जर मला पुण्यात आवडतंय, मला रुचतंय आणि सगळ्यात मेन म्हणजे माझ्यासाठी ते सोयीस्कर आहे, तर मग मी पुण्यातच राहून अभ्यास करेन. मग शेवटचे 15 दिवस मी दिल्लीमध्ये जाऊन 4-5 मॉक दिल्या. आय थिंक 5 मॉक मी दिल्या होत्या म्हणजे युनिकचा सोडून. तर त्याच्यातून मला एक गोष्ट कळाली की कंटेंट कितीही करा तो फुलफिल म्हणजे सेन्स ऑफ कम्प्लिशन कधी येतच नाही. मला असं वाटलं प्री मेन्सला तर तो नाही येत की आपलं काहीतरी राहून गेलंय हा फील आपल्याला येतोच, पण तो इंटरव्ह्यूला पण येतो की असं म्हणजे समोरच्याला काही विचारावं असं वाटू शकतं आणि त्या दिवशी सकाळी काहीतरी वेगळंच घडेल. त्यामुळे पूर्णत्वाची जी फिलिंग आहे ती कधी येतच नाही. मग मी म्हटलं की ठीक आहे, जेवढं माझ्याकडे आहे त्याचा मी बेस्ट वापर करेन आणि माझा जे हजरजबाबीपणा आहे तो मी जास्त चांगला दाखवेन की म्हणजे मला एवढंच करायचंय. मला सांगूनच ठेवलं होतं बाकी काही हो, सगळे मार्क्स चेअरपर्सनच्या हातात असतात, तू फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवून राह. मला तिथे गेल्यावर म्हणजे मला दिल्लीला गेल्यावर ती स्कीम कळाली की जरी 5 मेंबर्स असले ना तरी सगळे मार्क्स चेअरपर्सनच्या हातात असतात. मग मी ना माझं एक गोष्ट होती की मी ट्रान्सक्रिप्टचा खूप अभ्यास काय करायचे तर फक्त की जे गोष्टी विचारतायत म्हणजे करंटच्या रिलेटेड ते नेमकं काय विचारताय एवढाच अभ्यास माझा असायचा. बाकी कुठलं पॅनल कसे प्रश्न विचारतं, कशी संधी देतं, किती क्रिटिकल आहे, किती वाईट आहे, किती चांगलं आहे, काहीही विचार केला नाही मी. त्याचं कारण हे होतं की आपण जर असं पूर्वग्रह बनवून ठेवला एखाद्या पॅनल बद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल आणि चुकून जर आपल्याला तेच पॅनल आला ना निम्मी लढाई तर आपण तिथंच हरून जातो की म्हणजे हरलो आपण की आता हे पॅनल तर ऑलरेडी कडक आहे आणि त्याच्या आधीच थोडे दिवस आधी 24 सर रिटायर पण झाले होते. मग थोडं होतं की ठीक आहे ऑलरेडी थोडं क्रिटिकल पॅनल तर तसंही बाहेर पडलाय, आपल्याला जे येतील ते बेस्टच असतील असं स्वतःला की जाऊ दे ते कसे असं मी खूप भारी आहे. आणि मग त्या ॲटिट्यूडने मी इंटरव्ह्यूला फेस केला
मी एंटर झाले 1 वाजता, मग आफ्टरनून सेशन होतं माझं, 1 वाजता एंटर झाले. मला एंटर झाल्या तर सिक्युरिटीवाल्यांनी सांगितलं की तुझा रोल नंबर खूप खाली आहे, त्याच्यामुळे तसंही तुझा शेवट होणार आहे, घरच्यांना सांग 5 वाजता या. मग मला वाटलं यार मी एवढे 4 तास तिथं बसून करू काय नेमकं. मग मला तरी पण झालं असं, त्यांनी 5ला सुरू होईल सांगितलं होतं, माझा सुरू झाला 5:30 वाजता. मग तो मधला जो 4-4.5 तासांचा काळ होता त्याच्यामध्ये मी लोकांना पाहते ते वाचतच सुटले. एक पेपर झाला का तिथं युपीएससीच्या सेंट्रल हॉलमध्ये सगळ्या भाषेचे सगळे पेपर्स असतात, ते सगळे वाचत सुटले. आणि मला असं वाटायचं की मी शेवटच्या मिनिटाला वाचलं का मी विसरून जाते. तसं काही नव्हतं, म्हणजे मी तसंही विसरते पण शेवटच्या मिनिटाला मला असं वाटायचं की मग मी म्हटलं की जाऊ दे, ह्यांना काही करू दे. मी मस्त कॉफी पिले, मी चांगलं 2-3 वेळेस कॉफीच पित सुटली की यार म्हणजे आता मी स्वतःला शांत कसं ठेवू. आणि तो जो फेज असतो ना की म्हणजे मजाकचा गोष्ट ठीक आहे, पण एवढं ट्रेमेंडस प्रेशर असतं ना की त्या सेंट्रल हॉलमध्ये तुम्ही बसताय, आयुष्यात खूप मेहनत केली आहे, मागचे 3-4 वर्ष खूप मेहनत केली, कष्ट घेतले, घरच्यांचे बरेचसे स्वप्न उराशी धरून आपण त्या सेंट्रल हॉलमध्ये बसलेलो असतो. आणि आपल्याला माहित असतं की फक्त अर्ध्या तासामध्ये जवळजवळ 2 GSचे मार्क्स येतील, एवढी मेहनत म्हणजे एवढं पोटेन्शियल इंटरव्ह्यू मध्ये असतं की म्हणजे तुमची मेन्स जर कॉम्प्रोमाइज झाली, मला माहित होतं मला मेन्सला स्कोर कमी येणार आहे, इंटरव्ह्यूला मला वाढवायचं आणि त्याच्यातूनच मी थोडी वर सरकू शकेन. मग ते जे काइंड ऑफ प्रेशर मी हँडल केलं ना, मला असं वाटतं की ते जास्त हेल्पफुल झालं मला, की मी स्वतःला समजावत राहिले की ठीक आहे ते काहीही प्रश्न विचारू दे. मला मॉक मध्ये पण सांगून ठेवलं होतं की नो सुद्धा एक आन्सर आहे. म्हणजे मी ज्या आधी मजाकमध्ये सांगितलं ना की उगाच ओढून ताणून मी जे काळाराम मंदिराचं सांगतेय, तर त्यापेक्षा जर मी स्पष्ट सांगितलं असतं की सर या क्षेत्रामधलं माझं नॉलेज आत्ता या मोमेंटला कमी आहे, पण मी थोडा अभ्यास करून हे वाढवेन, ती ऑनेस्टी ती मला मॉक इंटरव्ह्यू मधून आली होती. त्यामुळे मी ठरवलं होतं की माझं नॉलेज कितीही कमी असू दे, कंटेंट कितीही केला पुश, तरी थोड्या पॉईंट नंतर असं वाटतं की नाहीच होणार आहे. म्हणून मग मी स्वतःच्या मनाला ते 4-4.5 तास तेवढंच समजत राहिले. मग मी खूप काय केलं तिथं 4 तास, तर मी तिथला जो स्टाफ होता का सगळ्यांशी गप्पा मारत बसले. माझं सरांना माझा डायफाय आठवत असेल, त्याच्यात मी हॉबी टाकली होती चिट चॅटिंग, गप्पा. तुम्ही बोर झाले तर सांगा. तर मी हॉबी पण चिट चॅटिंग टाकलेली होती. मग मी काय केलं, तर मी हॉबी प्रॅक्टिस करत होते. ते विचारतील मागचे 4 तास काय केलं, तर हॉबी. मग मी सगळ्यात तिथला जो स्टाफ होता का त्यांच्याशी ओळखी केल्या, डॉक्युमेंट सबमिशन ते सगळं अर्ध्या तासात होऊन जातं. एक तर युपीएससी वाले तुम्हाला एकदम ऑफिसरचा फील देतात की तिथे तुम्हाला डॉक्युमेंट पण नेऊन द्यायचं नाहीये. एक अटेंडंट येतात, ते येऊन तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन पण जातात, व्हेरीफाय पण करून आणून पण देतात, ठेवून पण देतात. त्याच्यामुळे आपल्याला करायला दुसरं काही नाहीच आहे. पेपर मला वाचायचा नव्हता, दुसरे लोक माझ्याशी बोलत नव्हते. कारण की ते त्या प्रत्येकाचं वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते प्रेशर हँडल करायची. काही लोक एकदम असं शेलमध्ये जातात की कोणाशीच काहीच बोलत नाही. माझ्या पॅनलला जे लोक होते ना, म्हणजे एक ऑलरेडी IPS ऑफिसर होते, एक मुलगी IRS ऑफिसर होती, एकाचा 4था इंटरव्ह्यू होता, दुसऱ्या मुलीचा 2रा इंटरव्ह्यू होता, मी एकटीच होते फ्रेशर, त्यात छोटी. मला असं वाटायचं की यार म्हणजे मी तर काय आपला काही इथं टिकावं लागेल नाही लागेल प्रश्नचिन्ह. पण नंतर मी सांगायचे की जाऊ दे, आपलं एज कमी, आपल्याला थोडं ऍडव्हान्टेज भेटून जाईल. बऱ्याच गोष्टी आहेत. माझ्याकडे स्ट्रॉंग प्लॅन बी आहे. मला काय करायचंय, तर अपेक्षांचं ओझं साईडला ठेवायचंय. जी मोठी शिदोरी मी सोबत आणली अपेक्षांची की मला द बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे लाईफचा, ते सगळं मी साईडला ठेवलं आणि मनाला सांगितलं की मी एकदम फ्रीली, मी जशी नॅचरली आहे, मी जशी नॅचरली मला आवडते तशी समोरच्याला पण दाखवायची आहे की मी ही अशी आहे, तुम्हाला पटतीये तर तुम्ही मला सिलेक्ट करा. मग तो ऍटिट्यूड मी स्वतःमध्ये डेव्हलप केला की जसं 2 मिनिटं मी फ्रीला ब्रेक घेऊन स्वतःला समजावलं की मला येत नाही तर कोणालाच येत नाहीये, तसंच इंटरव्ह्यूला मला सतत माइंडला सांगायला लागलं. मग कॉफी पिता पिता मी तोच विचार करायचे की मला पॅनल समोर काहीच असं खूप शो ऑफ नाही करायचंय, खूप फॅक्च्युअल नाही सांगायचंय, खूप पर्सनल गोष्टी सांगायच्या आहे. आणि माझ्यात ऍक्च्युअल मी ऍज अन ऍडमिनिस्ट्रेटर कशी दिसणार आहे भविष्यात, त्याचा एक छबी त्यांना मला दाखवायची, त्याची एक प्रतिमा माझ्याबद्दलची त्यांच्या मनात मला तयार करायची आहे. एवढा एकच थॉट मी मनात घेतला. आणि मग 5:30 वाजता फायनली जेव्हा सगळा सेंट्रल हॉल रिकामा झाला आणि मी एकटीच बसलेली होते, तेव्हा एक मनुष्य आले एकदम देवदूतासारखे. आणि मग ते मला म्हटले, प्रियंका यू विल बी द नेक्स्ट. मीच नेक्स्ट असणार आहे का, मी लास्ट असणार आहे? गेले मी मस्त. तो फीलच वेगळा असतो यार. म्हणजे अटेंडंट आपल्या समोर आपल्याला असं चालत चालत घेऊन जात आहे बोर्डपर्यंत, मग बाहेर बसवलं, वरती रेड लाईट सुरू होता एकदम भयानक ऑपरेशन थिएटर सारखा.
पण मग म्हणाला तेच ह्या थ्रू आउट युपीएससीच्या प्रिपरेशन मध्ये तुम्ही तुमच्या मनाला काय सांगताय हे खूप मॅटर करतं. आणि हेच मी तुम्हाला 4 वेळेस सांगतेय की तुम्ही स्टेज कुठली हँडल करताय, तुम्ही तुमच्या मनाला चांगलं समजावा, स्वतःला मोटिवेट करा, स्वतःबद्दलच्या चांगल्या गोष्टी एकदम सेव्ह करून घ्या की ह्याच तुम्हाला रिपिटेटिव्हली त्या प्रोसेसमध्ये सर्व्हाइव्ह करायला हेल्प करताय. आणि मग तुम्ही प्री मेन्स इंटरव्ह्यू असेल त्या स्टेजेससाठी आजच स्वतःचा स्ट्रेंथ लिहून घ्या की तुम्हाला जर ह्या प्रोसेसमध्ये ऍडमिनिस्ट्रेटर बनवणाऱ्या काही क्वालिटीज असतील तुमच्यातल्या OLQ, तर त्या काय आहेत नेमक्या त्या तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये ठेवणारे, टिकवून ठेवणारे, त्या तुम्ही आजच लिहून घ्या. जशा माझ्या खूप क्लिअर होत्या. मग मला माहित होतं प्री मेन्स इंटरव्ह्यू मध्ये इंटरव्ह्यू आपला बेस्ट पार्ट असणार आहे, आपल्याला बोलताच येतं, तेवढंच आपलं भांडवल आहे. मग मी बाहेर वेट करत होते, मधून ती मुलगी बाहेर आली आणि तिला माझ्याबद्दल एवढी सिंपती, यार बिचारी छोटी आहे, घाबरली असं तिला वाटलं. आणि मी डोंट वरी, द पॅनल इज व्हेरी स्वीट अँड कॉर्डियल. मला लय मस्त वाटलं की ठीक आहे, मग चला ते स्वीट आहे, आपण तर अजून तिने मला ती जे बोलली ना, म्हणजे ते पण खूप मॅटर करतं की ती मला सांगते की मध्ये जे आहेत ना ते खूप चांगले आहे. मग आपलं माइंडसेट त्यामधलं 2 मिनिटांमध्ये त्यांचा टी ब्रेक सुरू आहे, तेवढ्या वेळात जर मला असं ती सांगते तर मला खूप छान वाटलं. मग ते पण एक गोष्ट पॉझिटिव्ह, छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मॅटर करतात या स्टेजमध्ये. जर समजा ती म्हटली असती की तू घाबर, ते खूप डेंजर आहे, तर मग मी घाबरून गेले असते. त्यामुळे माइंडसेट खूप स्टेबल लागतो, स्टेबिलिटी खूप महत्वाची, इक्वॅनिमिटी खूप महत्वाची. मग मी एंटर केलं. मग मला वाटलं काय मस्त जायचं, राजेशाही बसायचं, आपल्यासाठी चेअर ठेवली असेल, बसायच्या आतच इंटरव्ह्यू सुरू झाला. मी म्हणजे चालतीच आहे अजून, पॅनल कुठे, इकडे भाऊ सुचतच आहे अजून मला. तेवढ्या वेळात चालताच चेअरपर्सन ह्या साईडला होते, म्हणजे मी असं एंटर केलं आणि ह्या साईडला बोर्ड, म्हणजे पूर्ण बोर्ड बसलेला होता. तर त्यांनी मला चालताच कोणी माझं हँड जेस्चर्स चेक करतंय, माझं चालणं चेक करतंय, कोणी माझी बॉडी लँग्वेज बघतंय, माझी स्माईल बघतंय. आणि मला माहित होतं की सकाळी 9 वाजेपासून हे लोक बसले, बोर झाले असतील. आणि लगेच चेअरपर्सन मला म्हणतात, प्रियांका चालतेच आहे मी अजून, प्रियांका यू वर वेटिंग फॉर सो लॉंग, यू माइट हॅव बोर्ड. म्हटलं अच्छा, मी तर नाही झाले पण तुम्ही झाले हे सांगताय. मग मी म्हटलं की no sir, I was not bored, but I was little bit nervous. But the moment I entered, I saw you people were smiling and were very cheerful. So even I felt, so the chairperson च्या समोर असा क्वेश्चन मार्क होता, oh really we are cheerful? म्हटलं yes sir. आणि मग मला म्हणतो सीट प्रियांका, मस्त माहोल तयार केला की यार सगळं हॅपी झालंय, खुश झालेत सगळे. आणि मग मी बसले आणि मला पहिलाच प्रश्न विचारला, आर यू अवेअर अबाउट फर्स्ट अमेंडमेंट? माझा ऑप्शनल PSIR आहे ना, आर यू अवेअर अबाउट फर्स्ट अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन? येस सर. मग मी खूप डिटेलमध्ये सांगितलं. मग मला कॅन यू इलॅबोरेट ऑन द करंट कंटेक्स्ट अबाउट फर्स्ट अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन? आणि मी पूर्ण ब्लँक, माझा ऑप्शनल PSIR. आणि मला तर 2 मिनिटासाठी मी अशी गार पडले की मला नाही येते. तर मग मला मॉकचा तो हेल्प झाला सर, त्यामुळेच हसलेत सर. मला माहितीये की मी आधी इतकं सांगायचे ना ओढून ताणून उत्तर, त्यावेळेस मला सरांनी सांगितलं नो सुद्धा एक आन्सर असतं. आणि कधी कधी असं होतं की एखादी गोष्ट घडत नसते पण ते तुमची ऑनेस्टी चेक करत असतात. मी खूप दिल पे लगा लिया की यार म्हणजे असं काही घडतच नाहीये, सॉरी सर आय एम नॉट एबल टू रिकॉल अबाउट इट. डायरेक्ट नाही सांगून दिलं. म्हणजे इंटरव्ह्यूला बसलीये, एकदम मेहनतीने तो अर्धा तास मिळवला आणि पहिल्याच प्रश्नाला म्हणते आय एम नॉट एबल टू रिकॉल. मग चेअरपर्सनने मला खूप चांगलं विचारलं की सो यू वॉन्ट मी टू चेंज द एरिया ऑफ क्वेश्चन? आपण एकदम पोलाइटली की यार विचारा, असं काही नाही, डायरेक्ट सर आय वुड बी ऑब्लाइज्ड इफ यू कुड डू दॅट. तर ते त्यांना खूप आवडलं. मग प्रश्न पण भारी विचारला की रिसेंटली वी हॅव चेंज्ड IPC CRPC, सो ऑन द पॅरलल लाईन्स डू यू थिंक वी शुड ड्राफ्ट एंटायरली न्यू कॉन्स्टिट्यूशन? मी म्हणजे त्या मोमेंटला मला असं, एक तर मी एवढ्या प्रेशरमध्ये होते ना की मला एक तर पहिला क्वेश्चन आलेला नाहीये, माझा इंटरव्ह्यू एवढा, म्हणजे मला असं वाटतं की इंटरव्ह्यू माझ्या लाईफचा द बेस्ट पार्ट आहे, मला बोलायला येतं. आणि मला तो प्रश्न समोर आला, मला माहित होतं ह्या प्रश्नाचं उत्तर मी खूप चांगल्या प्रकारे देऊ शकते. पण ते जे काइंड ऑफ प्रेशर ज्याच्यामध्ये बसलं होतं, म्हणजे ते हॉट सीट होतं ऍक्च्युली, की एकदम असं गरम गरम की म्हणजे असं तिथे हँडल करणं जरा टफ जातं. मग मी म्हटलं की सर आय डोंट थिंक देयर इज अ नीड टू ड्राफ्ट एंटायरली न्यू कॉन्स्टिट्यूशन बिकॉज वी ऑलरेडी हॅव आर्टिकल 368 फ्रॉम वेअर वी कॅन मेक नेसेसरी चेंजेस ॲज पर टाइम अँड नीड. मला वाटलं संपलं. चेअरपर्सनला वाटलं छोटी आहे, पाठ करून आली आहे, काय काय बोलतीये. ते मला म्हणतात की नो प्रियांका, त्यांनी मला काउंटर केलं, नो प्रियांका,
वी हॅव लॉंग लिस्ट ऑफ अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन. मग मी म्हटलं सर दॅट लॉंग लिस्ट इज इट सेल्फ द एव्हिडन्स दॅट वी नीड टू चेंज विथ टाइम अँड फॉर दिस वी शुड बी थँकफुल टू विजनरी कॉन्स्टिट्यूशन मेकर्स. यार एवढे खुश झाले ते शेजारचे जे होते का ते एक मेंबर ते म्हणतात स्मार्ट आन्सर आणि सगळे हसायला लागले. मग माझा तो पहिला जो क्वेश्चन होता ना तर तो कम्पेन्सेट झाला. पण मॉकमध्ये मला हेही शिकवून ठेवलं होतं सरांनी की टेक एव्हरी क्वेश्चन इन इट्स ओन स्पिरिट. जर पहिला नाही आलाय तर मी स्वतःला पुश करते की दुसरा बेटर जाईल. पण दुसरा जर खूप भारी गेलाय तर मी असं हवेत नाही जाते की दुसरा भारी गेलाय म्हणजे इंटरव्ह्यू संपला आता आपण बेस्ट परफॉर्मन्स दिलाय. तर तसं नसतं. टेक एव्हरी क्वेश्चन इन इट्स ओन स्पिरिट. तर मग मी त्या क्वेश्चनला न्याय दिला आणि पहिला क्वेश्चन कम्पेन्सेट होऊन गेला. मग असाच इंटरव्ह्यू सुरू होता. मग त्यानंतर चेअरपर्सनचं झालं म्हणजे त्यांचं बोलणं झालं. त्यानंतर मग त्या लेडी मेंबरने मला चिट चॅटिंगवर रॅपिड फायर घेतला. ऑलरेडी मी बोलायला फास्ट आहे त्यात त्यांनी रॅपिड फायर घेतला. मग त्यांनी मला छान प्रश्न विचारले आणि ते मला मॉकला ऑलरेडी विचारले गेले होते की म्हणजे व्हॉट इज चिट चॅटिंग, हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम गॉसिप, तू गॉसिप करतेस का. तर म्हटलं नाही. किंवा मग त्यांनी मला विचारलं की त्या तुझ्या हॉबीमधून तुला काय हेल्प झाली. म्हणजे युपीएससीचा जो डॅफ भरतो ना आपण त्याच्यात ऑनेस्टी खूप लागते की म्हणजे जर मला बोलायला आवडते तर ते मी स्पष्टपणे मांडतीये आणि त्याहीपेक्षा महत्वाचं जर एखादी गोष्ट मला आवडतीये तर त्याला मी जस्टिफाय करतेय का. म्हणजे त्या गोष्टीतून मला एक तर काहीतरी शिकायला मिळते का हे पण महत्वाचं आहे. म्हणजे नुसतं आपण बोलत सुटलं म्हणजे काही मजा नाहीये ना. त्याच्यातून काहीतरी शिकायला पाहिजे. आता जसं मी तुम्हाला काहीतरी सांगते तर त्याच्यातून बऱ्यापैकी म्हणजे ऍटलीस्ट थोडंफार तर तुम्ही घेतच असाल असं मी अपेक्षा करते. तर तसंच मला वाटतं की चिट चॅटिंगचे बऱ्यापैकी फायदे म्हणजे तो व्यक्तीचा स्वभाव असतो म्हणून मी ते खूप स्पष्टपणे लिहून टाकलं होतं. काही लोकांनी मला सांगितलं होतं की नको लिहूस असं. तर मला असं वाटलं की ह्याच्यापेक्षा बेटर हॉबी माझी नाहीच आहे. ती माझी स्ट्रेंथ आहे म्हणून मी चिट चॅटिंग दिलं. मग त्यांना मी खूप चांगल्या प्रकारे कन्व्हिन्स केलं. त्यांनी मला विचारलं त्याच्यातून तुला काय शिकायला मिळालं, तू त्याचा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कसा वापर करशील. मग मी सांगितलं की मला लोकांचे प्रॉब्लेम समजून घेता येतील, त्यांच्याबरोबर कनेक्ट होता येईल, ती एम्पथी मग इथिक्सच्या जेवढ्या भारी भारी टर्म्स मला येत होत्या त्या सगळ्या चिपकवल्या मी. आणि मग त्यानंतर त्यांचं सुरू म्हणजे त्या मॅमचं विचारत असतानाच चेअरपर्सनने मध्येच काउंटर केलं की प्रियंका ह्या वर्षीची जी एक्झाम झाली त्यामध्ये एवढे 14-15 लाख फॉर्म होते, बऱ्यापैकी टफ पेपर होता. त्यानंतर मग त्याच्यातून एवढे कमी सिलेक्ट होत. ह्या 3000 तू आलीये ते पण जेव्हा तू मेन्स लिहित असशील तेव्हा तर तू 22च वर्षाची होतीस आणि आता तुझं वय 23 आहे. मग एवढ्या कमी वयात तू इथे पोहोचली कशीस. मग जसं म्हणजे ऑनेस्टी सगळ्यात महत्वाची आणि एक प्रॅक्टिकल थॉट हे दोन गोष्टी मी क्लिअर ठेवल्या होत्या की मला एवढ्याच याच्यावर इंटरव्ह्यू फिरवायचा आहे. खूप ऑनेस्टली आणि खूप प्रॅक्टिकली सांगितलं आणि खूप प्रॅक्टिकल थॉट होता माझा की सर माय स्कूल प्रिन्सिपल इंट्रोड्यूस्ड मी टू दिस फील्ड आणि मग मला हेच करायचं होतं म्हणून मी सायन्सवरून आर्ट्सला शिफ्ट झाले. मग तो जो क्वेश्चन होता त्याचंही उत्तर खोडलं गेलं. दुसरा मग त्यांना मी सांगितलं की हे करण्यासाठी मला इनफ टाइम मिळाला कारण मी आर्ट्सला शिफ्ट झाले. माझं BA MA पण त्याच सब्जेक्टमध्ये झालं त्यामुळे मला प्रिपरेशनसाठी एक तर इनफ टाइम मिळाला. सिलेबस ओव्हरलॅपिंग होता त्यामुळे मी लवकर कव्हर करू शकले. मग बाकी काहीच नाही की मला पाळण्यात असताना माझ्या आजोबांनी स्वप्न पाहिलं असं काहीच नाही. जे आहे ते आहे, जो प्रॅक्टिकल थॉट येतो. आणि हे जे शार्प आन्सर माझे तयार झाले त्याचं कारण हे होतं की मी जेवढे 4-5 मॉक दिले होते त्या मॉकमध्ये मला हे क्वेश्चन्स मधून काही पार्ट होता की जो आलेला होता की म्हणजे जेव्हा मी वाय सिव्हिल सर्व्हिसेसचा आन्सर देते तर तेच आन्सर आहे ना की मी एवढ्या लवकर इथे कसं काय पोहोचले. मग ते आन्सर मी इकडे फुल कॉपी पेस्ट केलं तर ते त्यांना आवडलं की ओ युअर स्कूल प्रिन्सिपल म्हणजे त्यांना असं वाटलं की खूप कमी वयात तिच्यातल्या काहीतरी स्किल्स तिच्या स्कूल प्रिन्सिपलला दिसल्या. ते आवडलं. मग ते बोलतात की जर कमी वयात मुलांना यश मिळालं तर डोक्यात हवा जाते. मग ते मला बोलले की तुझ्या बाबतीत असं काही होईल का. तर मग अगेन प्रॅक्टिकल आणि खूप पर्सनल आन्सर दिला. म्हणजे तो सरांनी पण मला सांगितलं की तो आपल्या संस्कारांचा पार्ट त्याच्यातून दिसतो की सर मला नाही वाटत म्हटलं माझ्या बाबतीत असं होईल कारण की माझे पालक म्हणजे माझे खास करून माझे फादर जे आहेत त्यांनी मला नेहमी शिकवलं की अपयश आलं तर खचून जायचं नाही आणि यश मिळालं तर हुरळून जायचं नाही. मग मी हे त्यांना खूप आवडलं की मी पर्सनल ठेवलं. मग ते कन्व्हिन्स झाले की ठीक आहे घरची शिकवण आहे आणि ही ती प्रॅक्टिकल लाईफमध्ये पण इम्प्लिमेंट करू शकते. मग ते त्यांना आवडलं. त्यानंतर मग असंच इंटरव्ह्यू सुरू होता. मला बऱ्यापैकी ऑप्शनलवर क्वेश्चन्स विचारले. माझं पर्सनल मग नाशिकचं विचारलं होतं की नाशिक कशासाठी फेमस आहे असं तसं थोडं इंटरेस्टिंग होतं. मग त्यानंतर 20-22 मिनिटांनंतर IRचा क्वेश्चन संपला आणि ॲब्रप्टली मला असं वाटलं तर चौथ्या मेंबर नंतर पुन्हा चेअरपर्सन क्वेश्चन करतील. तर ते बोलले की ओके प्रियंका वी आर डन फ्रॉम आवर साईड. आणि मला असं वाटलं की यार तुम्ही बोर झाले पण मी नाही झाले. म्हणजे मी अजून तर फीलच घेते इंटरव्ह्यूचा. म्हणजे माझे अजून झोनीनच झालं नाही तुम्ही म्हणता झालं. मग मला असं वाटतं जर माझा इंटरव्ह्यू तिथे थांबला असताना तर मी 170-180ला अडकले असते. मग मी 2 मिनिटाचा पॉज घेतला आणि माझ्यासमोर असं एकदम असं माझा फेशियल एक्सप्रेशन फास्ट रिकग्नाइज झालं की ही सॅटिस्फाईड नाहीये. मग त्यांना माझ्यावर दया आली. मग ते मला बोलले की प्रियंका वी आर डन फ्रॉम आवर साईड बट इफ यू थिंक देर आर सम एरियाज दॅट यू हॅव प्रिपेअर्ड सो वेल बट वी हॅवंट आस्क्ड सिंगल क्वेश्चन. मला मग काय ह्याच संधीची तर वाट बघत होते मी. म्हटलं येस सर
मग मी असं नाही म्हटलं की तुम्ही मला ह्याच्यावर प्रश्न विचारा, मी त्यांना असं म्हटलं आय वुड हॅव लव्ह टू आन्सर क्वेश्चन्स फ्रॉम JNV. मग मी तो सेफ एरिया चूज केला. म्हणजे कसं की मला माहित होतं की नवोदय हा असा पार्ट आहे की ज्याच्यावर तुम्ही फॅक्च्युअल विचारा, टेक्निकल विचारा, पर्सनल विचारा, काहीही विचारा, मी तो पार्ट खूप चांगला हँडल करू शकते. मग तो खूप सेफ झोन मी उचलला की आय वुड हॅव लव्ह टू आन्सर क्वेश्चन्स फ्रॉम JNV. मला वाटलं काहीतरी चांगलं विचारतील, तर तो काइंड ऑफ टर्निंग पॉईंट होता इंटरव्ह्यूचा, की जेव्हा ते म्हटलं की लेट्स कन्सिडर यू आर पार्ट ऑफ दिस पॅनल, यू युअर सेल्फ फ्रेम टू क्वेश्चन्स अँड आन्सर देम. पहिले तर मी खुशीमध्ये होते, नंतर गम मध्ये होते. खुशी याची होती की मी पॅनलचा मेंबर झालीये आणि गम याचा होता का प्रश्न काय विचारू. मग मी 2 क्वेश्चन्स फ्रेम केले. म्हटलं आपण एक टेक्निकल ठेवूया, एक पर्सनल ठेवू. मग मी पहिला प्रश्न स्वतःला विचारला की मागच्या 7 वर्ष जे नवोदयमध्ये मी शिकले, तर त्याच्यातून मी काय शिकले, म्हणजे व्हॉट आर माय लर्निंग थ्रू दोज 7 years. आणि द सेकंड क्वेश्चन दॅट आय वुड आस्क टू माय सेल्फ की वाय नवोदय मॉडेल इज सो सक्सेसफुल. मग जेव्हा मी सेकंड क्वेश्चनचा आन्सर देते तेव्हा मी नवोदयन मॉडेलचं फुल तारीफ करते की किती भारी मॉडेल आहे, किती जुनं असून सुद्धा अजून पण सर्व्हाइव्ह करते आणि त्याचा सक्सेस रेट किती चांगला आहे. मग मी सांगितलं सक्सेस ऑफ एन इन्स्टिट्यूशन डिपेंड्स नॉट जस्ट ऑन एन इंडिव्हिज्युअल बट एव्हरी स्टेक होल्डर, की जो नवोदयमध्ये खूप खास करून चांगला कॉन्ट्रीब्यूट करतो. मग असं मी त्या पॉलिसीबद्दल चांगलं सांगितल्यानंतर चेअरपर्सनला थोडा इंटरेस्ट आला. मला तर तसं टाइमच वाढवायचा होता ना. मग मी क्वेश्चनला थोडा एक्सटेंड केला आणि मग चेअरपर्सन मला बोलले की प्रियांका, लेट्स कन्सिडर वी आर इन 2030 अँड यू आर सेक्रेटरी टू एज्युकेशन मिनिस्ट्री. आणि मला खरं सांगते एवढं भारी वाटलं की यार अजून तर करिअर सुरू व्हायचं, आपण सेक्रेटरी पण होऊन गेलो. मग मला त्यांनी लगेच त्या पोझिशनला बसवलं ना की लेट्स कन्सिडर वी आर इन 2030 अँड यू आर सेक्रेटरी टू एज्युकेशन मिनिस्ट्री अँड द गव्हर्नमेंट इज सिकिंग युअर ॲडवाइस to suggest policy on parallel lines of JNV. What would you suggest? 2 मिनिटं तर मी म्हटलं की यार आपण चूक तर नाही केली आहे ना आधी सांगून की मला प्रश्न विचारा, आता मी कसं सांगू. पण मग मी थोडा पॉज घेतला आणि मग मला हे पण रिकॉल झालं की ह्याच्या 2 मिनिटं आधी मी सांगितलं की नवोदयन मॉडेल द बेस्ट मॉडेल आहे आणि आता मला म्हणतं ह्याच्यावरचं सांग. मग मी खूप असं मध्यम मार्ग खूप चांगला काढला की ऑलरेडी मी सांगते ती पॉलिसी खूप भारी आहे. मग म्हटलं की जर ऍक्च्युली नवोदयन मॉडेल इज ऑल कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि म्हणून ते सक्सेसफुल आहे, सो आय वुड कॉपी ऑल द फीचर्स ऑफ JNV बट आय वुड जस्ट चेंज द नेम फ्रॉम नवोदया वेअर देअर इज राईज ऑफ वन टू सर्वोदया वेअर देअर इज राईज ऑफ एव्हरीवन. एवढं आवडलं त्यांना. एक तर पॉलिटिकल सायन्समध्ये गांधींची सर्वोदया कन्सेप्ट खूप डीप आहे. मी ऑप्शनलचा नॉलेज वापरतीये, मी माझा हजरजबाबीपणा दाखवते आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी मला काहीतरी विचारलंय त्याला मी उत्तर देतीये. कारण हा प्रश्न असा नाही की माझ्याकडे पॉलिसी नाही कारण मी सेक्रेटरी नाहीये. असा ऑप्शन नाही आहे ना, मला काहीतरी तर चांगलं सांगायचं. तर ते मला तो टर्निंग पॉईंट म्हणजे मी ज्यावेळेस जाधव सरांना फोन करून सांगितलं की सर माझा इंटरव्ह्यू असा झाला, ते बोलतात की तुला स्कोअर भारी येईल कारण की तू एंड खूप चांगला केलाय. एक तर सुरुवात तर माझी जोरदार झालीच होती, म्हणजे पहिले तर सुरुवात जोरदार झाली पण एंड जो असतो ना तो मोकळ्या हाताने मार्क्स देण्यासाठी असतो. आणि या थ्रू आउट प्रोसेसमध्ये मी थोडे मिनिटं झाले का चेअरपर्सनकडेच बघत असायची, ते खुश आहेत का, ते मला बघताय का, त्यांचं माझ्याकडे लक्ष आहे का, ते उठून जाऊ नये ह्याच्यासाठी मी सगळंच लक्ष कॉन्सन्ट्रेट त्यांच्यावर करून ठेवलेलं होतं आणि ते खूप खुश झाले. आणि मग त्यांनी मला 201 स्कोर दिला आणि तो मी म्हणजे मला असं वाटलं होतं की मला 195 पर्यंत स्कोर येईल. पण जेव्हा मी 201 बघितला ना, मी स्वतःच एवढी खुश होते ना की म्हणजे येस माझा हेच भांडवल होतं माझं आणि ह्याच्यात मी स्कोर केलाय. तर दिस इज हाऊ माझा इंटरव्ह्यू म्हणजे मी केला सर्वाइव्ह. पण त्याच्यामध्ये मला हे सांगायचंय की असं काही नाहीये की UPSC करणाऱ्याला प्रत्येक गोष्ट यायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही हे रिअल लाईफमध्ये खूप वेळेस एक्सपिरियन्स केला असेल की तुम्हाला एखादी गोष्ट केली नाही तर तुम्हाला आजूबाजूचे लोक म्हणतात तुला हे पण येत नाही, तू UPSC करतो. अरे मी काय जिनियस आहे का सगळ्या गोष्टी यायला. तर माझ्याही बाबतीत असं होतं. मग इंटरव्ह्यूमध्ये मी 3 वेळेस सॉरी म्हटली की सॉरी सर आय एम नॉट एबल टू रिकॉल. कधी फर्स्ट लाईन ऑफ आर्ग्युमेंटला मध्ये, कधी थर्ड लाईन ऑफ आर्ग्युमेंटला मी म्हटले. पण मी सॉरी हे 3 वेळेस म्हटली की मला नाही आठवत आहे तर नाही आठवते. पण ते लोक खूप स्पोर्टिंगली घेतात की तुम्हाला एखादी गोष्ट नाही येते तर दॅट इज ओके. ते काय बघताय की तुम्ही ते किती ऑनेस्टली ऍडमिट करताय. तुम्ही ऍडमिट करताय का की तुम्हाला एखादी गोष्ट येत नाहीये पण तुम्हाला उत्सुकता आहे ते जाणून घेण्याची. तर अशा वेळेस ते लोक हिंट पण देतात. म्हणजे इकॉनॉमिक्सचा काहीतरी क्वेश्चन होता आणि त्याच्याबद्दल मला फर्स्ट लाईन ऑफ आर्ग्युमेंट मी कव्हर केली, सेकंड कव्हर केली, थर्ड मध्ये ते मला हिंट देऊन पण मला येत नव्हतं तर सॉरी सर आय एम नॉट एबल टू आर्टिक्युलेट, आय एम नॉट एबल टू रिकॉल असे 4-5 वाक्य मी पाठच करून ठेवले होते. मॉकला मला तेही सांगितलं होतं की तू जर सॉरी म्हणते ना एकच एक वाक्य नको सांगू, मग ते ऐकायला त्यांना बोर होऊन जातं, मग तू त्याच्यात पण व्हरायटी आण. मग ते पण मी थोडं पहिल्या वेळेस म्हणायचं आय एम नॉट एबल टू रिकॉल,
सॉरी आय हॅव नॉट गॉन थ्रू बट आय विल रीड अबाउट इट, किंवा मग ॲट दिस पॉईंट आय एम नॉट एबल टू एक्झॅक्टली आर्टिक्युलेट इट. असे थोडे इंटरेस्टिंग असे मजेशीर असं ते शुगर कोटेड वर्ड्स मी असे पाठ करून ठेवले होते. तर मी ते 3 वेळेस वापरले, 3 वेगवेगळ्या टर्म्समध्ये. तर असा मी इंटरव्ह्यू हँडल केला. तर म्हणजे तिची जाऊ माझी जर्नी झालेली UPSCची. त्यानंतर मी तुम्हाला काय सांगेन की म्हणजे ह्या प्रत्येक एक्झामची स्ट्रॅटेजी तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर UPSC जास्त मेंटल गेम पण आहे की तुम्ही तुमच्या मनाला काय समजवताय, कसं समजवताय आणि तुमचं मायक्रो मॅनेजमेंट कसं आहे. तुम्ही जर मेन्स लिहिणार आहे तर कुठला पेपर वापरणार आहे, कसं सगळं हँडल करणार आहे, 3 तासात कुठले क्वेश्चन्स पहिले सोडवणार आहे, या सगळ्या गोष्टींवर खूप बारकाईने विचार तर झालाच पाहिजे, पण ते स्पष्ट लिहूनही ठेवलं गेलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही करताय तर ती अशीच का करताय, त्याला एक तुमची स्वतःची रॅशनल थॉट प्रोसेस असते आणि त्याची क्लॅरिटी तुम्हाला पाहिजे. तुम्ही ऍटलिस्ट ती एका व्यक्तीला कन्व्हिन्सिंगली समजावू शकले पाहिजे, ते तुमचे टीचर असतील, फ्रेंड असतील, कोणीही. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की तुम्ही हा प्रोसेस हँडल करायला पाहिजे. मी खूप असं म्हणजे माझ्या बाबतीत माझं हे क्लिअर होतं की मला कमी वयात काहीतरी मोठं करायचंय, म्हणून मग मी 23व्या वर्षी हे यश मिळवलं. पण यश अर्थात हे एकट्या कुणाचं नसतं. माझ्या यशामध्ये अनेक लोकांचा खूप महत्वाचा वाटा आहे आणि त्यांना प्रत्येकाला म्हणजे ते थँक्स तर मी बोलायलाच पाहिजे असं मला वाटतं. तर पहिले तर माझे पेरेंट्स की ज्यांनी मला 12वी नंतर आता म्हणजे जन्मापासून आतापर्यंत तर सांभाळलंच, खूप चांगला सपोर्ट तर केलाच, पण ज्यावेळेस मला ह्या प्रोसेसमध्ये टिकून राहण्यासाठी देअर आर सो मेनी अप्स अँड डाऊन्स इन दिस प्रोसेस आणि मग ते हँडल करण्यासाठी जे आपल्याला सपोर्ट लागतो तो मला खूप स्ट्रॉंगली मिळाला माझ्या फॅमिलीमधून. की जबाबदारी तर माझ्यावर काही नव्हतीच, फक्त अभ्यासच करायचा होता, मग तो तेवढा तर आपण करायलाच पाहिजे. मग माझा खूप रिजिड असं शेड्यूल होतं की ज्याच्यात मी काही फार चेंजेस करत नव्हते आणि ते शेड्यूल फॉलो होण्यासाठी मला फॅमिलीतून खूप सपोर्ट होता. पूर्ण स्टेजचं प्रिपरेशन मी जयकर लायब्ररीमध्ये जे आपली विद्यापीठाची आहे तिथून केलं आणि ते करत असताना मी MA ही केलं. म्हणजे माझ्याकडे इव्हेंच्युअली असेल म्हणजे आधी तर माझ्या डोक्यात नव्हतं की मला MA करायचंय, एकदम भूत सवार होतं की UPSCच करायचंय, सिव्हिल सर्व्हिसेसच करायचंय. पण कोविड लागला आणि कोविडमध्ये मग मला असं वाटलं की मला म्हणजे माझे पेरेंट्स पण बोलले की तू MA कर. मग MA करते तर थोड्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधून केलं तर प्लॅन B पण जरा बऱ्यापैकी स्ट्रॉंग होतो. कारण ह्या स्टेजमध्ये तुम्हाला मनाला समजवायला उगाच खोटी आशा नाही द्यायला लागत. खरं सांगायला लागतं की माझ्याकडे हे नाही झालं तर माझ्याकडे स्ट्रॉंग प्लॅन B आहे. मग तो माझ्यासाठी असिस्टंट प्रोफेसर होता, कारण की मी MAच्या फर्स्ट इयरला असतानाच माझं सेटनेट झालं क्लिअर आणि आता JRF पण मी क्लिअर केलंय. तर तो स्ट्रॉंग प्लॅन B पण मला होता. आणि MA होत असताना मला जे टीचर्स कडून जे काही गोष्टी मिळाल्या त्या गोष्टींचा मला मेन्सच्या व्हॅल्यू ऍडिशनला खूप हेल्प झाली. म्हणजे ते GSला असेल, ऑप्शनलला असेल, तर त्यामुळे मी त्या MAचा खूप चांगला वापर करून घेतला. हे सांगण्याचं कारण, हे आवर्जून सांगण्याचं कारण हे की आपण UPSCला एकदम लार्जर दॅन लाईफ बनवतो की करू तर हेच करू, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. तर असं काही नसतं. तुमच्याकडे काहीतरी हातात पण पाहिजे. जर तुमच्याकडे स्ट्रॉंग प्लॅन B नाहीये तर एक तर तो तयार करा, नाहीतर मग स्ट्रॉंग प्लॅन A एवढा स्ट्रॉंग असू द्यात की तुम्ही होल हार्टेडली तुमचे 100% द्या आणि मग खूप पटापट ह्या प्रोसेसमधून बाहेर पडा, हे मायाजाळातून बाहेर पडा, हे मी तुम्हाला सांगेन. दुसरं माझ्या सक्सेसमध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते माझ्या टीचर्सचं आहे. प्रायमरी पासून ते UPSCच्या इंटरव्ह्यू पर्यंत प्रत्येक व्यक्तीने मला खूप चांगलं गाईड केलंय आणि त्या बाबतीत मी स्वतःला खूप लकी मानते. म्हणजे माझं असं होतं की मला ऑप्शनल इथे आवडतोय तर मी इथे करणार आहे, GST टेस्ट सिरीज मला ही आवडते तर मी ही करणार आहे. मी खूप डायव्हर्सिटी ठेवली होती. किंवा मॉक इंटरव्ह्यू मला इथे आवडतंय, मला माहिती की इथे यांच्याकडून मला चांगल्या गोष्टी मिळणार आहे, ते पण मी नाही ठरवलंय. ज्यांनी ऑलरेडी एक्सपिरियन्स घेतले त्यांच्याकडून मी आयडिया घेतलाय, त्यांच्याकडून मी हे ठरवलंय. तर मग असे खूप ओपिनियन घेतले आणि मग ह्या प्रोसेसमध्ये असं वाटतं की काहीच सुटायला नको, म्हणून आपण खूप फापट पसारा, खूप रिसोर्सेस पण गोळा करत बसतो. तर ते व्हायला नको म्हणून मी टीचर्सचा गायडन्स खूप चांगल्या पद्धतीने घेतला आणि त्यांनी मला खूप चांगलं समजावून सांगितलं. म्हणजे माझ्या बाबतीत हे होतं की मला सगळ्यांना खूप प्रेमाने सांभाळायचे, खूप असं प्रेमाने समजावून सांगायचे, असे की हे नको करू, हे कर, हे जास्त हेल्पफुल आहे. तर त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले. त्यामुळे इथे आता बसले तर युनिकचा माझं सक्सेसमध्ये जे जर्नी म्हणजे युनिक सोबतची माझी जर्नी होती ती मेन्सच्या पासून सुरू झाली की जेव्हा मी ऑप्शनलची टेस्ट सिरीज लावली आणि त्यानंतर मॉक इंटरव्ह्यू असेल. पण त्याही वेळामध्ये मला जो खूप चांगला गायडन्स मिळाला त्याच्यातून मला असं वाटतं मी इथपर्यंत पोहोचू शकले. आणि स्पेशल थँक्स याच्यासाठी की सरांनी कालपासून मला जवळजवळ म्हणजे 12 ते 15 वेळेस विचारलं की प्रियांका तू पोहोचलीस का, तुझी हॉटेलला राहण्याची सोय केली आहेस, तू एकटी येऊ नकोस, तुझ्या फॅमिलीला घेऊन ये, आम्ही सगळ्यांची सोय करतो, तू तिथे निवांत राहा. आणि मग पोहोचलीस का? सर रात्री 11:30 वाजता सरांचा लास्ट मेसेज मला आलाय. म्हणजे मला निघायला उशीर झाला त्यामुळे मी 11:30 वाजता पुण्यात पोहोचले रात्री. तर त्याही वेळेस की तुमचं जेवण झालंय का, डिनर झालंय का, त्यांनी एवढं प्रेमाने विचारलंय ना, म्हणजे मला एकदम असं त्यांच्या मुलीसारखा फील की तू व्यवस्थित ये, सगळं व्यवस्थित कर, सांभाळ. आणि मग सकाळी पण सर नेमकं काय सांगू असा मला प्रश्न की सर नेमकं ह्यांना सांगू काय,
काहीच लोड घेऊ नको म्हणे. जे तुला आतापर्यंत तू अनुभवलंय ते सगळं व्यवस्थित सांग, तुझ्या पद्धतीने सांग. आमची अशीच काही म्हणजे आमची अशी काही रिजिड फ्रेमवर्क नाही की आम्ही हे सांगतोय तर हेच सांग किंवा आम्ही तुला कसं हेल्प केलं असं काहीच सांगू नको. जे तुला वाटतंय की तुझ्या जर्नीमध्ये तुला हेल्पफुल झालं आणि ते इतरांना तुला देऊ वाटतंय ते सगळं देण्याचा तू प्रयत्न कर. खडतर प्रवास असतो UPSC करणाऱ्यांचा की ज्याच्यात प्रॉपर गाईडलाईन मिळेल नाही मिळेल ह्याची शाश्वती नसते. मग असं वाटतं की दिल्लीला नाहीये तर काहीतरी सुटतंय का काय. आणि मागचे किती तास 1.5 तासापासून तुम्ही मला सहन केलं त्याबद्दलही धन्यवाद देते. आणि बाकी मग ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. खूप चांगला अभ्यास करा. आपल्याला आणि आईवडिलांना खोट्या आशा देऊ नका. जर जमतंय तर करा आणि जर नसेल जमत तर हार्डवर्क करा, ढोर मेहनत घ्या, खूप स्मार्ट वर्कही करा, पण खोट्या आशांवर जगू नका की म्हणजे ठीक आहे ह्या वेळेस थोड्या मार्काने सुटलंय पुढच्या वेळेस जास्त मार्काने, अशी खोटी आशा नाही द्यायची. जे सुटलंय जे चुकलंय ते शोधा आणि त्याच्यावर जास्त काम करा. आणि हे मी थोडं सिरियस टोन मध्ये सांगते की मजाकचा पार्ट तर पार्ट की म्हणजे जर्नी सांगताना मी ती थोडी अशी गुळगुळीत आणि चांगली करून सांगितलेली असली ना तरी प्रत्येकाची जर्नी खडतर असते. तर आपली खूप खडतर असणार आहे पण त्याच्यानंतर जे फळ मिळतं ना ते खूप स्वीट असतं. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन की मेहनत करा. आणि तुम्हाला काहीच राईट नाहीये की तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळताय. तुम्ही तुमच्या पालकांना खोटी आशा दाखवताय. यू डोंट हॅव एनी राईट. ते जर तुम्हाला दर महिन्याला वेळच्या वेळी काहीतरी गोष्टी पाठवतायत, पैसा पाठवताय, पुरवताय, तुम्हाला मॉरल सपोर्ट करताय आणि तुमच्याकडून जर साधीशी अपेक्षा बाळगताय आणि ती जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर यू मस्ट गिव्ह युअर 100%. आणि त्यासाठी लागणारा कुठलाही सपोर्ट असेल तर माझ्याकडून तर शक्य असेल अर्थात मी तर करेनच, पण इन्स्टिट्यूशन्सचा खूप चांगला फायदा करून घ्या. म्हणजे इथले टीचर्स असे आहेत की जे तुम्हाला 24 तास अवेलेबल आहे की तुम्ही त्यांना टेक्स्ट करताय आणि विदिन हाफ एन आवर तुम्हाला रिप्लाय येतोय. तर मग त्याचा तुम्ही फायदा व्यवस्थित करून घ्या. आणि मेन म्हणजे गिव्ह युअर द बेस्ट परफॉर्मन्स की खूप खूप नाही डिमांड करत ही एक्झाम. 5 ते 6 महिने डेडिकेशन की जेव्हा तुमची पूर्वपुण्याही भरपूर आहे आणि त्यानंतर प्री पासून ते मेन्सच्या रिझल्ट पर्यंत ते जे 5-6 महिने ते तुम्ही होल हार्टेडली जर दिले तर आय थिंक सक्सेस इज युअर्स. पण त्याच्यासाठी काय लागतं तर मी नाही म्हणणार की 12-12, 14-14 तास अभ्यास करा. जेवढा करताय तो बेस्ट करा. काय चुका होत आहे त्याच्यावर काम करा. स्ट्रॉंग स्वॉट अनालिसिस करा. सगळ्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय त्या फाइंड आउट करा आणि विकनेसेसवर काम करा. आणि अगेन आय एम सेइंग की यू डोंट हॅव एनी राईट की तुम्ही तुमच्या पेरेंट्सच्या इमोशन सोबत खेळताय, तुम्ही त्यांना फसवताय, इथे राहून काहीतरी टाइमपास करताय की उगाच करायचं म्हणून तर करूच नका. कारण करायचं म्हणून करायसाठी बऱ्याच गोष्टी आहेत अदर दॅन UPSC. तर मी पुन्हा एकदा ते स्ट्रॉंगली सांगेन की गिव्ह युअर बेस्ट. खूप डेडिकेशनने अभ्यास करा. सातत्य त्या कन्सिस्टन्सी किंवा सातत्य तर ह्या एक्झामची नीव आहे की जिथे तुम्ही कन्सिस्टंटली रोज लायब्ररीत जाताय, रोज अभ्यास करताय तर ते खूप चांगलं झालं पाहिजे. आणि मग ऑफकोर्स सक्सेस इज युअर्स. सो बेस्ट विशेस फॉर युअर फ्युचर आणि भेटू परत प्रिलिम्सला.